Hi everyone, me Anagha Priyolkar. Welcome back to my channel and welcome to another episode of Explore Kar with Priyolkar where you and I we explore together. काय मग कशी गेली तुमची दिवाळी? आय एम शुअर तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं असेल. जे शहरात राहतात ते गावी गेले असतील त्यांच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत दिवाळी सेलिब्रेट करायला. जे परदेशात राहतात ते इंडियामध्ये आले असतील त्यांच्या फॅमिली सोबत दिवाळी सेलिब्रेट करायला. प्रत्येक माणूस प्रत्येक क्षेत्रातून थोडा वेळ काढून त्यांच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत दिवाळी सेलिब्रेट करतोच. पण अशीही काही माणसं आहेत जी त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी न करता कुटुंब नसलेल्या मुलांसोबत दिवाळी सेलिब्रेट करतात. त्या माणसांचं दिवाळी सेलिब्रेशन आपण आजच्या या व्लॉग मध्ये बघणार आहोत. ऍक्च्युअली नाही, व्लॉग नाही म्हणता येणार याला, कारण व्लॉग म्हटलं की टाइम रेस्ट्रिक्शन्स येतात. पण ही जी माणसं आहेत त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की ते बघण्यासाठी आपणही तितकाच वेळ देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे आजचा एपिसोड हा व्लॉग नसून ही एक डॉक्युमेंटरी असणार आहे, किंवा सिरियलच्या भाषेत म्हटलं तर हा एक महा एपिसोड असणार आहे. सो चला आपण बघूया की यांनी त्यांची दिवाळी कशी साजरी केली. हसल कर, ट्रॅव्हल कर, परफॉर्म कर, कुकिंग कर, एक्सप्लोर कर विथ प्रियolkar. दिवाळी सेलिब्रेट करायला सगळ्यात आधी आपण आलोय मुंबईतील श्रद्धानंद महिलाश्रमात. हाय मॅम, नमस्कार. श्रद्धानंद परिवारातर्फे तुमचं खूप खूप स्वागत. आणि या आहेत महिलाश्रमाच्या अधीक्षिका श्रीमती दीप्ती शेलार मॅम. आश्रमातली दिवाळी हे आपण खास करून या सदरामध्ये तुमचं स्वागत. आश्रमामध्ये तुम्ही बघाल तर आमच्या सगळ्या आश्रम कन्यांनी मिळून हा एक छान सिंहगडची प्रतिकृती बनवलेली आहे. विशेष याचं असं आहे की आम्ही 10वी-12वीची जेव्हा परीक्षा संपली त्याच्यानंतर आम्ही हा सिंहगड बघायला गेलो होतो आणि मुलींनी अतिशय छान मनापासून हा सिंहगड बघितला आणि आज त्याचीच प्रतिकृती त्यांनी तयार केलेली आहे. त्यामुळे ती प्रतिकृती करताना आपण तिकडे काय काय बघितलं, कोणत्या ऐतिहासिक वारसांची आपण माहिती घेतली, त्याचबरोबर कुठे कुठे आपण फोटो काढले, काय काय मजा केली, ह्याही आठवणी त्यांच्या जेव्हा त्या प्रतिकृती बनवत होत्या तेव्हा त्या ताज्या झाल्या आणि त्या पद्धतीने त्यांनी हा सिंहगड बनवलेला आहे. वाव, टू गुड ऍक्टिव्हिटी आहे. इथे तुम्ही बघू शकता की आमच्या आश्रमाला अनेक मोठ्या लोकांनी भेटी दिलेल्या आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस आहेत, त्याचबरोबर मनोहर जोशी आमच्याकडे दरवर्षी यायचे, त्यानंतर जवाहरलाल नेहरू आहेत. तर सगळ्या अशा अनेक लोकांनी इथे भेटी दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांचा आशीर्वाद या कामाच्या पाठीमागे आहे असं मी म्हणेन. तुम्हाला ओळख करून देते, आमच्या गृहमाता आहेत दर्शना शेट्टे. इकडे सगळे जी कामं आपली चालतात त्याच्यामध्ये या गृहमातांचा खूप महत्वाची भूमिका असते, कारण पूर्ण वेळ एक आईसारखं ते मुलांच्या बरोबर असतात. त्यांना शिस्त लावणे, त्यांचं जेवण, त्यांचं रोजचं शेड्यूल हे जे आहे हे सगळं गृहमातांच्या माध्यमातून होत असतं. त्यामुळे त्यांची अतिशय महत्वाची अशी भूमिका असते. आणि किती वर्षांपासून आहात तुम्ही? 11. आणि तुम्ही 24 तास इथे अवेलेबल असता. मुलींनी मिळवलेली वेगवेगळी बक्षिसं या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात. शाळांमध्ये असेल, इंटर कॉलेज असेल, इंटर स्कूल असेल, किंवा जिल्हा महिला बालविकास हे जे कार्यालय आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही काम करतो, त्यांच्यातर्फे वेगवेगळे क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं किंवा मुलांच्या सर्व कलागुणांना वाव मिळावा या दृष्टीने अनेक वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. आणि मला सांगायला खरंच कौतुक वाटतं की सर्व स्पर्धांमध्ये, म्हणजे सांघिक असतील, वैयक्तिक असतील किंवा इतर कोणत्याही एलोकेशन कॉम्पिटिशन असेल, तर सर्व स्पर्धांमध्ये आमच्या आश्रमकन्या भाग घेतात आणि बक्षीस घेऊनच येतात. त्यामुळे आम्हाला अशी कपाटं सारखी करावी लागतात की त्यांची बक्षिसं ठेवण्यासाठी. तर अशी खूप छान आम्हाला त्याच्याबद्दल अभिमान आहे. वाव, टू गुड.
हे तुमचे कमिटी मेंबर्स? हो, कोणतीही संस्था जर अगदी सुरळीत चालायची असेल तर त्याच्यासाठी विश्वस्त असतील किंवा व्यवस्थापन समिती असेल तर त्यांचा रोल खूप महत्त्वाचा असतो, कारण त्या संस्थेला एक दिशा देण्याचं काम, ती संस्था अतिशय सुरळीत चालण्याचं काम जे आहे ते या व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आणि विश्वस्त मंडळींच्या माध्यमातून होत असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच इथलं सर्व काम जे आहे ते चालत असतं. या आमच्या अजून एक गृहमाता आहेत, लीना खरान. नमस्कार. आमच्या वयोगटानुसार जे वेगवेगळे गट असतात तसा एक गट लीनाबाई पण बघतात. आणि मग जसं सांगितलं तसं सगळ्या मुलींना शिस्त लावणे, त्यांचं शेड्यूल प्रॉपर सांभाळणे, मुलींना शाळेत सोडणे आणणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत घरातली आई करत असते त्याप्रमाणे हे सगळे जण हे काम करत असतात. आणि तुम्ही किती मुली सांभाळता तुमच्या गटात? तुम्ही 23 मुलींची आई आहात. बापरे, टू गुड टू गुड. श्रद्धानंद स्वामींची प्रतिमा आहे. की श्रद्धानंद स्वामींच्या नावाने आमचा श्रद्धानंद महिला आश्रम आहे. स्वामीजींनी अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून महिलांसाठी हे काम सुरू केलं. स्वामीजींचं बरंच काम हे पंजाबमध्ये आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातही स्वामींचे असे आश्रम आहेत. जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सर्वजण स्वातंत्र्यासाठी प्रयत्नशील होते त्यावेळी सुद्धा महिलांचे प्रश्न हे होतेच आणि त्यामुळे स्वामीजींनी ठरवलं की आपण या कामासाठी आपला वेळ आणि आपलं आयुष्य द्यायचं आणि पूर्णपणे स्वामींचे अशा देशभरामध्ये अनेक आश्रम आहेत. त्यातीलच एक हा आश्रम आहे ज्याची स्थापना 1927 साली झालेली आहे. साधारण आता या 2027ला आपलं 100 वर्ष पूर्ण होत आहेत. क्या बात आहे, सुंदर. आश्रमातली दिवाळी म्हणायची तर परीक्षा संपल्यानंतरच लगेच सुरू होते. जसं आपण घरामध्ये साफसफाई करतो तसं सगळ्या आश्रमकन्या आपले जिथे ते राहतात, जेवतात, टीव्ही बघतात, या सगळ्या भागांची ते साफसफाई करायला घेतात आणि मग त्याच्यानंतर चालू होते ती त्यांची क्रिएटिव्हिटी. इथे तुम्ही बघू शकाल, हे आमचा एक सूचना फलक आहे. त्यावरती वेगवेगळे जे काही इव्हेंट असतात किंवा आपले सण उत्सव विशेष दिनविशेष जे असतात त्यानुसार ते वेगवेगळे ग्रीटिंग कार्ड्स असतील किंवा त्यांचं जे काही त्यांना सृजनात्मक बनवायचं आहे ते बनवून ते याच्यावरती लावत असतात. त्यामुळे तुम्हाला याच्यातून आमची दिवाळी दिसू शकते. अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने त्यांनी आपलं कला या ठिकाणी सादर केलेली आहे. खूप गोड आहे, खूपच गोड. निशा दीदी आहे, निशा येऊ. आपण जरा सोशल वर्कर मध्ये जाऊया. हॅलो, नमस्कार. या आमच्या समाजसेविका आहेत, निशा उबाळे. सर्व मुली ज्या आहेत त्या वेगवेगळ्या समाजसेविकांकडे त्यांच्या फाईल्स असतात. मुलगी आमच्याकडे जेव्हा येते ती बालकल्याण समिती, जी मुंबई शहरामध्ये 1 आणि 2 अशा बालकल्याण समिती आहेत, तर त्यांच्या आदेशाने ह्या सर्व मुली किंवा जी बालकं आहेत ती आदेशित होऊन आश्रमामध्ये येत असतात. ते इथे आल्यानंतर त्यांच्या फाईलवरती काम करणं, म्हणजे काम म्हणजे काय असतं तर त्यांचं डॉक्युमेंटेशन असेल, त्यांची जी काही केस हिस्ट्री आहे तर त्या केस हिस्ट्रीच्या संदर्भामध्ये त्यांचं काय नेमकं कौटुंबिक पार्श्वभूमी आहे आणि तिचं महत्वाचं म्हणजे आपण रिहॅबिलिटेशन कसं करू शकतो, या सगळ्यावरती समाजसेविका काम करत असतात. तर हे त्यांचं खूप महत्वाचं काम आहे की प्रत्येक मूल हे आल्यानंतर त्याच्या कुटुंबामध्ये परत एकदा पुनर्स्थापित होण्यासाठी सर्व समाजसेविकांचे प्रयत्न असतात. ही बक्षिसं कोणती आहे? ही आमच्या आश्रमकन्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. त्या सगळ्या स्पर्धांमधली ही बक्षीस आहेत. आवर चिल्ड्रन म्हणून एका संस्थेतर्फे दरवर्षी डान्सची कॉम्पिटिशन घेतली जाते आणि सर्व असे जे CCI आहेत म्हणजे बालगृह आहेत संपूर्ण MMRDA एरियामधली, तर ती त्याच्यामध्ये सहभागी होत असतात. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की जवळजवळ दरवर्षी 1 ते 3 पैकी कोणताही क्रमांक आमच्या मुलींचा असतो आणि डान्स हे त्यांचं खूप अगदी जवळचा विषय आहे आणि अतिशय छान असं ते डान्स परफॉर्म करतात.
त्याच्याबरोबरच 10वी 12वी ह्याचे जे बक्षिसं मिळतात तीही बक्षिसं ह्याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर क्रीडा विषयातली काही बक्षिसं आहेत. अशी सर्व विषयांना धरून ही बक्षिसं इकडे आहेत. प्रत्येक रूम मध्ये मुलींची बक्षिसं आहेत, इतकी बक्षिसं मिळाली आहेत त्यांना. आणि हा बोर्ड जी संख्या असते हजेरी पट तो त्या इकडे लिहिलेला असतो, कारण तात्पुरत्या निवासासाठी काही आश्रमकन्या येत असतात. तर हा हजेरी पट आहे की रोजची संख्या आजची काय आहे अशी आपल्याला इथे मिळते. दररोजच्या माहितीसाठी हा हजेरी पट असतो. ओके. वेगवेगळ्या वयोगटांनुसार मुलांचे गट, राहण्याचे गट केलेले असतात. जसे 2 ते 6 हा जो वयोगट आहे त्याला आम्ही अर्भकालय म्हणतो. या अर्भकालयामध्ये ही जी मुलं राहतात त्या आपण गटामध्ये जाऊया. तर तिथली जी मुलं आहेत ही बालवाडी ते इयत्ता 1ली ज्या वयोगटातली असतात. ओके. तत्पूर्वी आपण हे आमचं छोटंसं मंदिर आहे. अथर्वशीर्ष म्हणते सगळे हे अथर्वशीर्ष म्हणतील. हो हो. सगळ्यांनी बाप्पाकडे तोंड करायचं आणि सकाळची प्रार्थना म्हणायची आहे. 1 2 3. आपल्या घरामध्ये जसं देवघर असतं तसं हे आश्रमाचं देवघर आहे असं आपण म्हणू शकतो. की वेगवेगळे जे धार्मिक कार्यक्रम आहेत ते या ठिकाणी होत असतात. त्याच्यामध्ये नवरात्र असेल, गोकुळाष्टमी असेल, तर असे सर्व कार्यक्रम या ठिकाणी केले जातात. ज्या आश्रमकन्या इथून लग्न होऊन गेलेले आहेत तर त्यांची मंगळागौर सुद्धा या ठिकाणी साजरी केली जाते आणि त्या कार्यक्रमासाठी त्या आवर्जून इथे येत असतात. त्याचबरोबर आमचं दत्तक संस्था सुद्धा आहे. तर दत्तकासाठी जाणारी जी मुलं असतात त्यांचा दत्तक विधी हा या ठिकाणी पार पडतो. अतिशय व्हायब्रंट अशी ही जागा आहे, कारण इथे खूप छान अशा ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी होत असतात. थँक्यू. बाय बाय बाय. या आमच्या गृहमाता आहेत ज्योतिताई. ज्योतिताई ह्या अर्भकालय हा जो हे आहे तो सांभाळतात, विभाग सांभाळतात आणि पूर्णपणे दिवसभर दिवस रात्र ह्या त्या मुलांच्या बरोबर असतात. त्यामुळे त्या मुलांना म्हणजे याच वयोगटात आपण मुलांना शिस्त, खऱ्या अर्थाने शिस्त लावतो किंवा त्यांना एक वळण लागतं. तर हे सगळं बघण्याचं काम हे ज्योतिताई करतात आणि त्यांच्याबरोबर काही आमचे केअरटेकर सुद्धा असतात. तुम्ही आता बघितलं की वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये मुलींना बक्षिसं मिळालेली आहेत आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आम्हाला उपलब्ध असलेली ही जागा. हे जे मैदान आहे ह्याच्यावरती मुली सकाळी संध्याकाळी बराच वेळ असं ते खेळत असतात, खेळांची प्रॅक्टिस करतात आणि त्याच्यामुळे त्यांना ही बक्षिसं मिळतात असं मी म्हणेन. आणि त्याचबरोबर आमचे जे अॅन्युअल गॅदरिंग असतात तेही या ठिकाणी होतात. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, झेंडावंदन हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी होतात. दररोजची संध्याकाळची प्रार्थना जी आहे ती प्रार्थना असेंब्ली या ठिकाणी होत असते. मुंबई सारख्या ठिकाणी इतकी मोठी जागा उपलब्ध असणं आणि ती सुद्धा खेळण्यासाठी हे खूप वैशिष्ट्य आहे. मुली खूप म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत की इतकी जागा त्यांना खेळण्यासाठी उपलब्ध आहे. मे महिन्यामध्ये मुली इकडे सायकल शिकतात. आमच्याकडे सर्व मुलींना सायकल येते. अरे वा. ते सर्वजण सायकल चालवू शकतात. तर अशा पद्धतीने इकडे मल्लखांब होतं, त्यानंतर रोप मल्लखांब होतं. तर अशा सुद्धा ऍक्टिव्हिटीज या ग्राउंड वरती चालू असतात. जिम्नॅस्टिक होतं. आता आमचे इंटरनल स्पोर्ट्स कॉम्पिटिशन होतील तर ते सुद्धा याच ठिकाणी होत असतात.
ही आमची डिस्पेन्सरी आहे. जे काही छोटं मोठं सर्दी खोकला असेल किंवा प्रत्यक्ष गृहमातांच्या काही लक्षात आलं की याला पटकन डॉक्टरांकडे दाखवायला पाहिजे, तर या डिस्पेन्सरीमध्ये आमचे वेगवेगळे जे डॉक्टर आहेत ते येत असतात. त्याच्यामध्ये फिजिशियन आहेत, गायनाकोलॉजिस्ट आहेत, पिडियाट्रिशियन आहेत, तर हे सर्व जण, त्याचबरोबर सायकॅट्रिस्ट आहेत. तर अगदी 24 तास ही आपली मेडिकल सेवा मुलांसाठी उपलब्ध असते. रोज 3ही ड्युट्यांमध्ये एक सिस्टर म्हणजे नर्स इकडे असतात, त्याचबरोबर केअरटेकर असतात, ऑन कॉल डॉक्टर उपलब्ध असतात. आणि त्याचबरोबर जर काही लागलं की त्यांना ऍडमिट करायचंय किंवा जास्त वैद्यकीय सेवेची गरज आहे, तर आपण सायन हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी मुलांना घेऊन जातो. अशा पद्धतीने त्यांची वैद्यकीय काळजी घेतली जाते. दर महिन्याला त्यांचं वजन, उंची ही नोंद केली जाते, जेणेकरून आपल्याला काही गोष्टी लवकरात लवकर लक्षात याव्यात. तर या दृष्टीने त्यांचं सतत या वैद्यकीय काळजीकडे लक्ष दिलं जातं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, टू गुड. आपल्याकडे 2 ते 6 हा जो वयोगट आहे तो या ठिकाणी राहतो. याला आम्ही अर्भकालय म्हणतो. आणि विशेष म्हणजे आम्ही प्रत्येक गटांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर हा आमचा हसरे गट आहे. या हसरे गटामध्ये सगळी आमची 2 ते 6 वयोगटातली मुलं ती या ठिकाणी राहतात. त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था आहे. त्याचबरोबर एक टीव्ही रूम आहे, त्यामध्ये ते टीव्ही बघतात. टीव्हीची वेळ ठरलेली असते, त्या वेळेनुसार ते बघतात. त्याचबरोबर इकडे ते खेळतात. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत असं त्यांचं पूर्ण शेड्यूल ठरलेलं असतं. त्याच्यामध्ये त्यांना भरपूर खेळायला, त्याचबरोबर शाळेला जायला, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायला असा त्यांचा वेळ आम्ही त्या वेळापत्रकामध्ये बसवलेला असतो. हा डायनिंग हॉल आहे मुलांचा. सकाळी त्यांचा नाश्ता असेल, दुपारचं जेवण, त्यानंतर पुन्हा दुपारी नाश्ता असतो शाळेतून आल्यानंतर, आणि रात्रीचं जेवण, ह्या सगळं या ठिकाणी होत असतं. त्याचबरोबर इथे एरवी मोकळ्या वेळेमध्ये मुलं बैठे खेळ जे आहेत ते खेळतात, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतात, ड्रॉइंग करतात. त्यामुळे त्यांना इथे खेळायला खूप आवडतं. इकडे आमचं किचन आहे. हे आमचं किचन आहे. हा किचनचा स्टाफ आहे काळजी घेणाऱ्या मुलांचा. ही छोट्या मुलं असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी जास्त प्रमाणात लक्ष द्यावं लागतं. अगदी त्यांचं शी शू पासून कुठे काय खेळतात, काय करतात, तर त्या आमच्या केअरटेकर्स आहेत, ते त्यांची काळजी घेतात. आणि 24 आवर्स आमच्याकडे ह्या केअरटेकर्स आया मावशी ज्या आहेत त्या असतात. इकडे गटाची स्वच्छता, त्यांची सुरक्षा आणि त्यांच्याबरोबर खेळणं, ह्या सगळ्या गोष्टी ते करत असतात. असे आमच्याकडे 3 वेगवेगळे किचन आहेत. म्हणजे मुलांच्या वयोगटानुसार त्यांची जी पोषण मूल्य आहेत ती वेगवेगळी त्यांना लागत असतात. त्यामुळे अगदी लहान गट जो आहे 0 ते 2 त्याच्यासाठीचं किचन वेगळं आहे. 2 ते 6 या वयोगटासाठीचं वेगळं आहे. हे आहे. आणि 6च्या पुढच्या या वयोगट जो आहे, जी आपलं मोठी मुलं त्यांना थोडस स्पायसी आणि वेगवेगळं आणि पूर्ण आहार महत्वाचं, तर हे सगळं त्या किचन मध्ये बनलं जातं. हाय हाय, तुम्ही इथे काय काय करता? जोर जोरात सांगा मला, काय काय करता? खेळतो, जेवतो, नाश्ता करतो आणि डान्स करता. कोणीतरी बोललं अभ्यास करतात. ब्रश करतात. ब्रश तिकडे करतो, तू इकडे करते एकटी? ती पण तिकडे करते. बरं, छान छान छान. आता खेळा तुम्ही, मज्जा करा. ऍक्टिव्हिटी करतात. तुम्हाला मम्मी प्रॉम्प्टिंग करते ना, काय काय करतात? कंदील बनवतात. कुठे कंदील? तिथे ठेवला. चालेल. कंदील ना ह्यांचा बनवलेला मी बनवला. ओ किती छान बनवलंय. वाव, हे बघा ताई, मी कंदील बनवलाय. किती छान बनवला. कोणी शिकवला तुम्हाला कंदील बनवायला? टीचरने शिकवला. एकदम छान आहे तुमचा कंदील.
क्या बात आहे, खूप क्रिएटिव्ह आहात तुम्ही. शुभ दीपावली. शुभ दीपावली. हे आमचं स्पेशल केअर सेंटर आहे. ज्या मुलांना विशेष काळजीची गरज असते ती मुलं या ठिकाणी राहत असतात. आणि हा आमचा सगळा स्टाफ आहे जो 24 आवर्स काम करत असतो. सर्वजण ह्या केअरटेकर्स आहेत, या सर्व नर्सेस आहेत की डॉक्टरांनी जे काही त्यांना प्रिस्क्रिप्शन्स दिलेले असतात ते, त्याचबरोबर त्यांचं न्यूट्रिशियस खाणं, त्याचबरोबर त्यांचं सर्व वेळापत्रक छोट्या बाळांचं हे सुद्धा त्यांच्याकडनं अगदी व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि प्रत्येक मुलाची मेडिकल फाईल ही त्यांच्याकडनं मेंटेन केली जाते की प्रत्येकाला कोणत्या पद्धतीचं वैद्यकीय सेवेची गरज आहे, तर त्यानुसार त्यांची सर्व काळजी घेतली. तर ही आहे महिलाश्रमची सुपर वुमेन महिला टीम. हॅपी दिवाळी तुम्हाला सगळ्यांना. आज दिवाळीचा दिवस आहे, तर आज या ठिकाणी आम्ही दिवाळी उत्सव साजरा करतोय. स्नेहल क्रीडा मंडळ परळ यांच्यातर्फे आज एक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आश्रम कन्यांसाठी करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राची लोकगंगा असा विषय आहे. आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ज्या लोककला आहेत, नृत्यकला आहेत, त्याची ते नृत्याच्या माध्यमातून ते या ठिकाणी सादर करणार आहे. तर आज हा एक दिवाळीचं औचित्य साधून ठेवलेला एक मोठा कार्यक्रम आहे. आश्रम कन्यांसाठी दिवाळीच्या वेगवेगळ्या वस्तू, फराळाच्या ग्रेन ग्रोसरी, त्यानंतर आम्हाला लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्याच्यामध्ये आपली PA सिस्टीम आहे, ही स्नेहल क्रीडा मंडळ परळ यांनी आणलेलं एक शिलाई मशीन. त्यामुळे ही दिवाळीची खूप सारी छान छान गिफ्ट इकडे ठेवलेले आहेत. आणि आमच्या आश्रम कन्या त्याची वाट बघतात की आता कार्यक्रम होईल आणि मग त्यानंतर ह्या दिवाळीच्या छान वस्तूही त्यांना भेट म्हणून मिळतील. अशा पद्धतीने जीवनोपयोगी वस्तू, दैनंदिन जीवनाच्या साठी उपयोगी असणाऱ्या वस्तू या आज त्यांना मिळणार आहेत. इथे समोर आपण बघतोय की सगळी वैद्यकीय टीम बसलेली आहे. आज सकाळीच त्यांचं वैद्यकीय तपासणी शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं. सर्व हे डॉक्टर्स आहेत आणि सर्व आमच्या आश्रम कन्यांची त्यांनी वैद्यकीय तपासणी केली. मी स्नेहल क्रीडा मंडळ परळ यांचे आणि तसंच या सर्व वैद्यकीय टीमचे खूप खूप मनापासून आभार मानते की ही दिवाळी आरोग्यदायी आणि त्याचबरोबर एक मेमोरेबल दिवाळी कशी होईल यासाठी हे सर्वजण प्रयत्न करतात. या होत्या दीप्ती शेलार मॅम आणि त्यांच्या सोबत होता मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वस्व पणाला लावणारा त्यांचा स्टाफ, ज्यांच्यासाठी हे महिलाश्रम म्हणजेच त्यांचं कुटुंब आहे. आता मी आली आहे श्रद्धानंद महिलाश्रमापासून अगदी जवळ असलेल्या BJ होम बालकाश्रमामध्ये त्यांच्यासोबत दिवाळी सेलिब्रेट करायला. या BJ होम मध्ये तुमचं स्वागत आहे. या आहेत BJ होमच्या अधीक्षिका श्रीमती अनघा माळवी मॅम. आमचं BJ होम जवळजवळ 108 वर्षांचं आहे. 2016 मध्ये BJ होमची स्थापना एका 20 मुलांच्या प्रकल्पाने झाली आणि त्याचा आता हे एवढं मोठं होम झालंय. आता माझ्या संस्थेमध्ये जवळजवळ 100 मुलं आमच्या सोबत इकडे राहतात. आता हा तुम्ही बघताय हा आमच्या संस्थेचं प्रवेशद्वार आहे. समोर जर तुम्ही पाहिलं तर ही आमची ऑफिसची बिल्डिंग आहे. इथे आमचं जे कार्यालयीन कामकाज असतं तर ते सर्व कामकाज या बिल्डिंग मध्ये चालतं. आणि जर तुम्ही माझ्या डाव्या हाताला समोर पाहिलं तर ही मुलांची डॉर्मेटरी आहे आणि कार्यालयाच्या बिल्डिंगच्या पलीकडे उजव्या हाताला आपली मुलींची डॉर्मेटरी आहे. 6 ते 12 वयोगटातली मुलं आणि मुली
ही त्यांच्या राहण्याच्या स्वतंत्र व्यवस्थेमध्ये पण एकत्र या आमच्या होम मध्ये राहतात। आम्ही आमच्या या संस्थेला होम म्हणतो कारण प्रत्येक मुलाचं हे घर आहे। आमच्या या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की जी मुलं अनाथ आहेत, डेझर्टेड आहेत, परित्यक्त आपण त्याला म्हणतो, त्यांच्या पालकांच्या लॉंग टर्म हॉस्पिटलायझेशनमुळे त्यांचे पालक त्यांची काळजी घेऊ शकत नाहीत। काही मुलं रस्त्यावरती आहेत, कोणी सपोर्ट सिस्टीम नाहीये, कुठल्या तरी परप्रांतातून चुकून वाट चुकून ट्रेनने मुंबईमध्ये आली आहेत, मायदेशी परत जाण्याची माहिती नाहीये। अशी मुलं त्यांच्या केअर आणि प्रोटेक्शन करिता बाल कल्याण समिती नावाची एक स्टेट गव्हर्नमेंटची जी व्यवस्था सरकारने नेमली आहे, त्या व्यवस्थेखाली त्यांच्या आदेशाने ही मुलं आमच्या बालगृहामध्ये दाखल होतात। हे आहे मुलांचं ग्राउंड। अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या 5 मूलभूत गरजांसोबत खेळ, मग ते मैदानी खेळ असतील, इंडोर गेम्स असतील, बैठे खेळ असतील, त्यानंतर फुटबॉल माझी मुलं खेळतात, क्रिकेटचं प्रशिक्षण आम्ही त्यांना देतो, जिम्नॅस्टिकचं प्रशिक्षण त्यांना आम्ही देतो। तुम्ही पाहाल आमच्याकडे व्हॉलीबॉल करता सुद्धा सुविधा आहे। सो सगळ्या प्रकारचे खेळ मैदानी आणि इंडोर हे मुलांना इथे खेळायला बागडायला मिळतं। Hi, I'm Keenan Oliver. I am a professional licensed coach. I've been coaching here at BG Home for the past 2 years. Okay, the focus on this coaching is developing the kids for their better growth. We train at least twice a week in order for their development. For further growth and development, we take them out for practice matches, and also we get teams to come and play with them over here, so that they get a feel of both playing on turf as well as on ground. So this is what we do at BG. खेळाबरोबरच मनोरंजनाचा भाग। मग मनोरंजनाकरता त्यांना दरवर्षी आम्ही पिकनिकला घेऊन जातो, चांगली नाटकं दाखवण्याचा प्रयत्न करतो, सिनेमे दाखवतो जे मुलांनी बघितले पाहिजेत, उद्बोधक आहेत। काही रिसोर्स पर्सन्सना संस्थेमध्ये बोलावतो, त्यांच्या दृष्टीने मनोरंजन आणि त्यांच्या ज्ञानाची वृद्धी या हेतूने वेगवेगळे सेशन्स त्यांच्याकरता आम्ही ऑर्गनाइज करतो, आणि या सगळ्या माध्यमातून ते मूल घडवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बाल कल्याण समितीच्या परवानगीने, त्यांच्या आदेशाने जेव्हा ही मुलं ज्यांना केअर आणि प्रोटेक्शनची गरज आहे अशी मुलं आमच्या संस्थेमध्ये दाखल होतात, त्यावेळेला ते मूल दाखल झाल्यानंतर इथल्या वातावरणाशी ऍडजस्ट होईपर्यंत, इथे सर्व मुलांसोबत रुळेपर्यंत त्या मुलाला ऑक्युपाय ठेवणं, त्या मुलाचे इमोशन्स, त्याच्या सायकोलॉजिकल नीड्स या सगळ्याची काळजी घेत त्याला रुळवण्याच्या प्रयत्नामधला आमचा एक इनिशिएटिव्ह म्हणजे आर्ट आणि क्राफ्ट। आम्हाला असं वाटतं की आर्ट आणि क्राफ्ट हा जो उपक्रम आहे हा या मुलांकरता, अशा मुलांकरता अत्यंत थेरप्युटिक आहे। एक तर मूल या ऍक्टिव्हिटी मध्ये व्यस्त राहिल्यामुळे जर या आश्रमामध्ये येण्याआधी
त्या मुलाने काही कटू अनुभवांशी सामना केलेला असेल आणि त्यामुळे त्याचं इमोशनल बॅगेज जर हेवी झालेलं असेल तर तो स्ट्रेस ते थोडस लाईट होण्याच्या दृष्टीने त्या मुलाला अशा उपक्रमांमध्ये जर आम्ही एंगेज ठेवलं तर किमान तेवढ्या वेळापुरता त्या मुलाला त्या गोष्टींचा विसर पडतो. दुसरी महत्वाची जाणीव त्या मुलाला अशी होते की मी इतर सामान्य मुलांप्रमाणे मीही काहीतरी करू शकतो, माझ्यामध्येही काहीतरी हुनर आहे, माझ्या हातामध्ये काहीतरी कला आहे, माझ्या हातून मी काहीतरी नवनिर्मिती करू शकतो. त्या नवनिर्मितीच्या आनंदातूनच त्या मुलाचं इथल्या वातावरणाशी रुळण्याचा प्रवास सुरू होतो. हे उपक्रम करता करता ते मूल आपले मित्र किंवा मैत्रिणी जोडतंय. जे आर्ट आणि क्राफ्ट शिकवणारे शिक्षक आहेत, आमची टीम आहे, त्यांच्या सोबत त्याचं नातं डेव्हलप होतं. मग मूल या ऍक्टिव्हिटी करता करता स्वतः एक्सप्रेस व्हायला लागतं. त्याच्या प्रांतामध्ये, त्याच्या गावी, त्याच्या घरी ते मूल काय करतंय हे सुद्धा इथल्या ऍक्टिव्हिटीज बरोबर ते रिलेट करायला लागतं. या थेरप्युटिक उपक्रमामधून त्या मुलाची सर्जनशीलता बाहेर काढून त्यातून निर्माण झालेलं जे काही विश्व आहे हे सगळं विश्व आज आम्ही तुमच्या समोर सादर केलंय. टाकाऊतून टिकाऊ, बेस्ट आउट ऑफ वेस्ट अशी संकल्पना घेऊन आम्ही हा छोटासा उपक्रम या मुलांबरोबर सुरू केला. आता दिवाळी आहे, तुम्ही पाहत असाल मुलांनी हे अतिशय सुंदर दिवे रंगवले. त्यांना आम्ही आमच्या सोबत बसवतो. तुम्ही आता बघाल पुढे त्यांना आमच्या सोबत जेव्हा आम्ही बसवतो तेव्हा बेस कलर कसा द्यायचा, शेडिंग कसं करायचं, कुठलं प्रॉडक्ट किंवा कुठल्या वस्तूतून कशा पद्धतीने रंगसंगती आणि कॉम्बिनेशन वापरून ते एनहान्स करायचं, या सगळ्याचे बारकावे आमच्या कला शिक्षिका शहनाज टीचर त्यांना शिकवतात. आणि तुम्ही बघत असाल की ज्या मुलाला कुठल्याही गोष्टीचं एक्सपोजर नाही अशा मुलाच्या हातून या अशा प्रकारच्या कलाकृती निर्माण झाल्यात. हे काही वॉल हँगिंग्स आहेत जे आपण आता दिवाळीच्या निमित्ताने आपल्या दरवाजावरती टांगून लक्ष्मीचं एका वेगळ्या प्रकारे स्वागत करू शकतो. ही छान दरवाजाला लावण्याची तोरणे तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये वापरलेलं जे मटेरियल आहे ते मटेरियल अगदी आपल्या घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या गोष्टी त्यांचा वापर करून आम्ही हे बनवण्याचा प्रयत्न केला. हेतू हाच की मुलाचं भावनिक विरेचन झालं पाहिजे. मूल बालगृहामध्ये जितका काळ आमच्या सोबत आहे आनंदाने आमच्या सोबत रुळलं पाहिजे. आणि जेव्हा केव्हा त्याचे पालक, त्याचं कुटुंब यांचा शोध लागेल आणि ते मूल आपल्या मायदेशी परत जाईल तेव्हा आमच्या या छोट्याशा होम मधून ते काहीतरी त्याच्या सोबत एखाद्या कौशल्याची शिदोरी घेऊन जाईल, हा त्याच्या मागचा उद्दिष्ट. हा प्रवास आम्ही गेले 3-4 वर्ष लॉकडाऊन पासून सुरू केला आणि आपण कल्पना करू शकणार नाही या प्रकल्पामधून आम्ही इतकी नवनिर्मिती केली की त्या नवनिर्मितीला आपण समाजाच्या समोर आणावं असा एक विचार डोक्यात आला. आणि मग आम्ही असे प्लॅटफॉर्म शोधायला सुरुवात केली. आणि पहिली सुरुवात आम्ही जी केली ती आमच्या अर्थातच घरापासून, आमच्या होम पासून सुरू केली. आम्ही सगळी आर्टिकल्स एक्झिबिट केली आणि आमच्याकडे येणारे विजिटर्स, आमच्या बालगृहाशी कनेक्ट असणारे जितके आमचे वेलविशर्स आहेत या सगळ्यांनी मुलांचं हे जे काही कलाकृतीचं प्रदर्शन आहे त्याचा
अतिशय मनापासून आस्वाद घेतला. त्यांना आमच्या मुलांनी बनवलेली ही सगळी आर्टिकल्स अतिशय मनापासून आवडली. अर्थातच माझ्या मुलांचा वयोगट 6 ते 12 आहे, त्यामुळे मी कुठलंही कमर्शियलायझेशन या गोष्टीचं करू शकत नाही. पण मुलांच्या इनर टॅलेंटला एनकरेज करण्याच्या दृष्टीने त्या मुलांना प्रोत्साहित करणं, त्यांचं मोटिवेशन सस्टेन करणं, या दृष्टीने जर वेलविशर्सना आणि डोनर्सना या कामाकरिता आम्हाला एनकरेज करायचं असेल तर मुलांच्या या वस्तू घेऊन ते मुलांचा उत्साह द्विगुणित करू शकतात. हा इतका स्पष्ट आणि शुद्ध हेतू या संपूर्ण उपक्रमामागे आहे. हळूहळू आम्हाला जशा जशा संधी मिळतील त्या संधींचा वापर करून किंवा त्या संधी टॅप करून हे सगळं समाजाच्या समोर ठेवण्याचा आमचा मानस आहे आणि त्याकरिता तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. हॅलो, हाय, हा आहे आमचा छंद वर्ग, छंद कॉर्नर. आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे आमच्याकडे दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी चालू आहे. तुम्ही बघत असाल माझ्या या छोट्याशा मुली त्यांच्या चिमुकल्या हातांनी हे छान दिवाळीच्या स्वागताचे दिवे रंगवतात आणि तुम्ही एक थोड्याच वेळात बघाल की त्यांच्या चिमुकल्या हातांनी कशी 2 मिनिटात तुम्हाला कमाल करून दाखवलेली आहे. आणि हे सगळे रंगी बेरंगी दिवे आम्ही आमच्या या बीजे होम मध्ये लावून आम्ही काय करणार आहोत, आमचा हा दिवाळीचा दिव्यांचा सण आम्ही सगळे मिळून अतिशय जोशामध्ये साजरा करणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी आमच्या बीजे होम मध्ये हा सण साजरा करायला आमच्या सोबत या बरं. आता इकडे काय आहे बरं, आम्ही बनवतोय कंदील. आमच्या या शहनाज टीचर आमच्या मुलांना आकाश कंदिलाचे वेगळे वेगळे प्रकार शिकवतात. तुम्ही आमच्याकडे फिरताना बघितलं असेल, मुलांनी क्राफ्ट पेपर पासून छान छान दिवे बनवलेत, वॉल हँगिंग्स बनवलेत, दिवाळीच्या सणाचं औचित्य साधून सुंदर आकाश कंदील बनवलेत. ते आकाश कंदील हे आमचे चिमुकले हात बनवतात. 5 ते 10 मिनिटांमध्ये या चिमुकल्या हातामधून कशी कमाल तयार होते हे आपण सगळेजण बघणार आहोत. हे आमचं आहे कार्यालय. डाव्या हाताला आहे आमचं ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस आणि उजव्या हाताला हे सुप्रिंटेंडेंट ऑफिस. तुम्ही इकडे पाहत असाल, मुलांबरोबर आपण सगळे सण आणि समारंभ साजरे करतो. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे या राष्ट्रीय सणांसोबतच गणेशोत्सव, नवरात्र, गोपाळकाला, दहीहंडी हे सगळे सण त्यांच्या सोबत साजरे होतात. तुम्ही या काही प्रातिनिधिक क्षणचित्रांमधून तुमच्या लक्षात येत असेल, भावंड इथे राहतात, लहान मुलं आणि मुली. सो रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन्ही सणांचा आनंद या भावंडांना आमच्या या बालगृहामध्ये मिळतो. महत्वाची गोष्ट म्हणजे या मुलांचे वाढदिवस आम्ही दर महिन्याला साजरे करतो. ऑन एन ॲव्हरेज प्रत्येक महिन्यामध्ये 8 ते 10 मुलांचे वाढदिवस आमचे साजरे होतात. या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या सोशल वर्कर्स या मुलांना बाजारात घेऊन जातात. त्यांच्या आवडीचे कपडे, चप्पल, मुली असतील तर हेअरबँड, क्लिपा, सगळ्या ऍक्सेसरीज आम्ही त्यांच्या आवडीने
खरेदी करतो आणि मग ज्या दिवशी त्या पर्टिक्युलर मुलाचा किंवा मुलीचा वाढदिवस असतो त्या दिवशी त्यांना आम्ही ते कपडे घालतो. आपल्या घरी जसं आपण आपल्या मुलाला किंवा आपल्याला आपली आई वाढदिवसाच्या दिवशी औक्षण करते तसं या मुलांना देखील औक्षण करून त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची सुरुवात होते. सगळ्या मुलांना चॉकलेट्स वाटून सगळी मुलं त्यांना हॅपी बर्थडे टू यू चं गाणं म्हणून त्यांचा वाढदिवसाचा तो पर्टिक्युलर दिवस साजरा होतो. इतकंच नाही तर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ही जी 8-10 वाढदिवसाची मुलं आहेत या मुलांसाठी ऑर्गनायझेशन मध्ये मोठी जंगी पार्टी ऑर्गनाइज करतो. 4 ते 5 किलोचा केक आणला जातो. तो केक कटिंग केलं जातं. मुलांना वेगवेगळ्या विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम तिथे साजरे होतात. कधी मॅजिक शो बोलवतो, कधी जगलर शो बोलवतो. मुलांना वेगवेगळे इंडोर आणि आउटडोर गेम्स कंडक्ट करणारे इव्हेंट मॅनेजर्स बोलवतो. डीजे असतो. डीजेच्या तालावरती थिरकणारी मुलं तुम्ही या फोटोग्राफ्स मध्ये पण बघत असाल आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ आपल्या किचन मध्ये बनवले जातात. फॉर अ चेंज चायनीज, पावभाजी, पुलाव, पुरी, हलवा या प्रकारचे पदार्थ बनवून तो त्यांचा वाढदिवसाचा त्यांच्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा क्षण त्या प्रत्येक मुलाकरता अविस्मरणीय करण्याचा आमचा मनापासून छोटासा प्रयत्न. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे हे आमचं कार्यालय. मुलांबरोबरचं जे ऍक्च्युअल काम चालतं ते आपण पाहिलं. आता या मुलांच्या दृष्टीने त्यांचं दैनंदिन आयुष्य, त्यांचं भविष्य, त्यांचे फ्युचर प्लॅन्स या दृष्टीने जे काही काम असतं ते सगळं काम या कार्यालयामध्ये चालतं. हॅलो, हे आहे आमचं मेडिकल युनिट. डॉक्टर निधी आमच्या पेडियाट्रिशियन आठवड्यातून एकदा आमच्या डीजेला भेट देतात आणि आमचे जे काही बालगोपाळ आमच्या सोबत राहत आहेत त्यांच्या ज्या वैद्यकीय गरजा असतील तर त्या गरजा अटेंड करणं, वेळोवेळी त्यांना त्यांचे जे काही हेल्थ इश्यूज असतील त्याच्यावरती कन्सल्टेशन देऊन मार्गदर्शन करून त्यांची औषधं प्रिस्क्राईब करणं आणि त्यांची उपचार पद्धती ठरवणं हे सगळं काम आमचं या युनिटमध्ये होतं. आपल्याकडे दर शनिवारी एक जनरल फिजिशियन पण येतात, डॉक्टर सावंत म्हणून. त्यामुळे तेही जर मुलांचे काही हेल्थ इश्यूज असतील तर त्या दृष्टीने तेही आमच्यासोबत आम्हाला मार्गदर्शन करतात. मुलांची आरोग्याची काळजी कशी घ्यायची, त्यांचं न्यूट्रिशन कसं सांभाळायचं, पुढची लॉंग टर्म काही एखादी ट्रीटमेंट असेल तर त्या दृष्टीने मार्गदर्शन आम्हाला त्यांच्याकडून मिळतं. आमच्या या सोशल वर्कर्स ऑर्गनायझेशन मध्ये ज्या प्रत्येक मुलाच्या केसवरती अतिशय सखोल काम करतात. मुलाचं अन्न, वस्त्र, निवारा आणि त्याचबरोबर त्याचं एज्युकेशन आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक मुलाचं आरोग्य. सो या सर्व मुद्द्यांकडे, सर्व गोष्टींकडे अतिशय संवेदनशीलपणे जाणीवपूर्वक लक्ष देऊन प्रत्येक मुलाचा इथला प्रवास हा हेल्दी होण्याच्या दृष्टीने माझी ही सगळी टीम प्रयत्नशील असते. हे आमचं छोटस किचन. आमची अन्नपूर्णा सीता मावशी आणि अजून एक आमची आहे रागिणी आणि सकाळच आमचं किचन सांभाळणारी आमची आहे पायल मावशी. या किचन मध्ये सकाळी
5 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत माझ्या 100 मुलांचं जेवण, दिवसभरातले त्यांचे नाश्ते, शाळेचा टिफिन, दुपारचं लंच, रात्रीचं जेवण, या सगळ्या गोष्टी इथे बनल्या जातात. रोटी मेकिंग मशीन रिलायन्सने आम्हाला गेल्या वर्षी देणगीमध्ये दिलं आणि माझ्या अन्नपूर्णांचा इथला जो स्वयंपाकघरामधला जो प्रवास आहे तो अतिशय कन्व्हिनियंट झाला. सकाळी प्रत्येक मुलाला गरम नाश्ता, पोहे, साबुदाण्याची खिचडी, उपमा, पराठे, त्याच्यानंतर मोड आलेली कडधान्य बॉईल करून थोडस चटपटीत बनवून त्यांना आवडेल अशा चवीने, आणि मग कधीतरी आठवड्यातून एकदा गंमत म्हणून मॅगी, पास्ता अशा प्रकारचे आहार त्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सीझनल फळं त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट असतात. रोज सकाळच्या जेवणात पुढे संध्याकाळच्या जेवणामध्ये वेगवेगळे सॅलड, कोशिंबिरी यांचा समावेश असतो. उन्हाळा असेल तर ताक, थंडीच्या दिवसांमध्ये खजूर, ड्रायफ्रूट, पावसाळ्यामध्ये थोडासा हलका आहार, असं ऋतुमानाप्रमाणे त्याच्यामध्ये बदल करत मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आणि पोषणाच्या दृष्टीने जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचं जेवण, अन्न आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो. हा आहे आमच्या मुलींचा डायनिंग हॉल. मुली माझ्या 6 ते 12 वयोगटातल्या आणि 6 ते 8 वयोगटातले माझे हे सगळे छोटे बालगोपाळ. मुलं आणि मुली दोघंही बालगृहामध्ये स्वतंत्र व्यवस्थेमध्ये राहतात, पण मुलींच्या डॉर्मेटरीमध्ये माझी 6 ते 8 वयोगटातली मुलं देखील राहतात. हेतू हा की या छोट्या मुलांना आईची, मावशीची केअर, इंडिव्हिज्युअल अटेन्शनची गरज असते, कारण त्यांचा वयोगट अतिशय छोटा आहे. कधीतरी त्या मुलांना कपडे घालावे लागतात, बुटाची लेस बांधावी लागते. मुलं जेवायला बसतात तेव्हा त्यांना एखादी भाजी आवडत नाही, सॅलड आवडत नाही, मग ते भरवावं लागतं, आईची माया त्यांना द्यावी लागते. सो हे सगळं माझ्या ज्या मुलींच्या विभागामधल्या महिला काळजीवाहक आहेत तर त्या सगळ्या जणी या मुलांकडे अतिशय व्यक्तिगतपणे लक्ष देतात आणि त्यांची जी काही या वयोगटामधली मानसिक आणि भावनिक गरज असते तर ती गरज अशा पद्धतीने पूर्ण करण्याचा हा प्रयत्न. या खानाखोलीमध्ये सकाळच्या मुलांचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, 4 वाजताचं दूध आणि खाऊ, हे सगळं या डायनिंग हॉल मध्ये होत. मला काय म्हणतो अनादा मम्मा, काय म्हणतो, कसं बोलतो, कसं बोलतो अनादा मम्मा. चला सगळा भाग संपवा बरं. ताट एकदम स्वच्छ झालं पाहिजे, लख्ख. कोणाचं होणार ताट स्वच्छ? भाजी संपली. व्हेरी गुड. मुलींच्या डायनिंग हॉल प्रमाणेच हा आहे मुलांचा डायनिंग हॉल. 8 ते 12 वयोगटातले जे मुलगे मुलांच्या डॉर्मेटरी मध्ये स्वतंत्र राहण्याच्या व्यवस्थेमध्ये जे राहतात त्या मुलांची खाण्यापिण्याची व्यवस्था या रूम मध्ये केली जाते. 8 ते 12 वयोगटातली मुलं छोट्या वयोगटापेक्षा तुलनेने स्वतंत्र आहेत, त्यामुळे ते त्यांचं सगळं रुटीन इंडिपेंडेंटली कुणातरी मोठ्या व्यक्तीच्या मदतीने, सपोर्टने आणि मार्गदर्शनाने ते त्यांचं रुटीन फॉलो करू शकतात. त्यामुळे या मुलांची व्यवस्था अशी स्वतंत्र पद्धतीमध्ये केलेली आहे. या मुलांना आम्ही स्वावलंबनाचे धडे देतो. या मुलांनी किमान स्वतःची प्लेट उचलणं, ती स्वतःच्या हाताने स्वच्छ धुणं, स्वतःचा शाळेचा टिफिन शाळेतून आल्यानंतर स्वच्छ धुणं, त्यांची ठरलेली जागा असते त्या जागी तो नेऊन ठेवणं,
स्वतःचं दप्तर लावणं, स्वतःच्या कपड्यांच्या घड्या करणं, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना याच वयामध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतो. याच्या मागे उद्दिष्ट हेच की जेव्हा ही मुलं 12 वर्ष पूर्ण करतील आणि वरिष्ठ बालगृहामध्ये पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीने आणि भविष्याच्या दृष्टीने बदली होतील, त्या वेळेला या स्वावलंबनामुळे पुढचं आयुष्य इंडिपेंडंटली जगताना त्यांना फारसा त्रास होणार नाही. त्यांचा तो पुढचा प्रवास आहे तो सुसह्य आणि सुकर होईल. या भल्या मोठ्या ग्राउंड वरती ही सगळी मुलं अशी मनमुराद खेळताना बघितली ना सर, धन्य होतं. खरं तर 6 ते 12 वयोगटातली नॉर्मल मुलं या बालगृहामध्ये संगोपन आणि संरक्षण आणि शिक्षण याकरता दाखल होतात. पण आजच्या या प्लॅटफॉर्म वरती मला विशेषत्वाने एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो आणि तो म्हणजे 6 ते 12 वयोगटातली सर्वसामान्य मुलं आज बीजे होमची कुटुंब सदस्य नसून आपल्याकडे काही शारीरिक दृष्ट्या आव्हानात्मक परिस्थिती असणारी मुलं देखील आपण अतिशय आनंदाने स्वीकारलेली आहेत. त्या मुलांना आपण आपल्या सर्वसामान्य मुलांबरोबर इंटिग्रेट करून सर्वसामान्य मुलाच्या जीवनशैलीप्रमाणे त्यांच्या सोबत त्यांच्या प्रवाहात समाविष्ट करण्याचा आपला प्रयत्न असतो. आज माझ्याकडे एका अपघाती परिस्थितीमध्ये सापडलेल्या मुलाचा पाय अम्प्यूट करण्यात आला होता. अशा मुलाला SRCC हॉस्पिटलशी समन्वय साधून जयपूर फूट मिळवून देण्याचा प्रयत्न माझ्या बीजे होमच्या टीमने केलाय. आज ते मूल अतिशय समर्थपणे चालू शकतं. माझ्या सगळ्या मुलांबरोबर सगळ्या प्रकारचे मैदानी खेळ खेळू शकतं. इतकंच नव्हे तर जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या तर्फे आयोजित दरवर्षी एक चाचा नेहरू बाल महोत्सव नावाचा कार्यक्रम घेतला जातो, ज्याच्यामध्ये इंटर इन्स्टिट्यूशनल स्पोर्ट्स आणि वेगवेगळ्या इतर कॅटेगरीजच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्याच्यामध्ये म्युझिक, वक्तृत्व, निबंध लेखन, रांगोळी, चित्रकला, कॅरम, चेस, लंगडी, रिले, फुटबॉल, उंच उडी, लांब उडी या सगळ्या जवळजवळ 15 कॅटेगरीमधल्या स्पर्धा घेतल्या जातात. आज मला या प्लॅटफॉर्मवरती अतिशय अभिमानाने नमूद करावंसं वाटतं की माझ्यासोबत असणारी जी फिजिकली चॅलेंज्ड मुलं आहेत, आज त्या फिजिकली चॅलेंज्ड मुलांच्या न्यूनत्वावरती बीजे होमने इंटरव्हेन्शन करून त्या मुलांना सर्वसामान्य मुलांसोबत नॉर्मल प्रवाहामध्ये आणून त्यांच्या सोबत ती मुलं या स्पर्धा खेळतात आणि नुसतं खेळत नाहीत तर मोर दॅन 11 कॅटेगरीज मध्ये ही मुलं प्रावीण्य मिळवून येतात. आज या क्षणी मी अभिमानाने सांगेन की चाचा नेहरू बाल महोत्सवामध्ये सलग 3 वर्ष मोर दॅन 22 कॅटेगरीज मध्ये मेडल्स आणि सर्टिफिकेट्स मिळवून ढाल आपल्याकडे ठेवणारी माझी ही बीजे होम संस्था आहे. आता आपण आलोय कम्प्युटर क्लासमध्ये. अनघा मॅडमने त्यांच्या बीजे होम मधल्या सर्व मुलांच्या लाडक्या नेविल सरांची ओळख करून दिली, जे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दिवस रात्र झटत असतात. नमस्ते. तर आता याच्या पुढचा जो या मुलांसोबतचा प्रवास या रूम मधला जो आहे, त्याच्याबद्दल मला असं वाटतं की नेविल सर इज अ बेस्ट पर्सन
to talk about. So, sir, you please take over. Thank you. आणि तुमचं इंटरव्हेन्शन तुम्ही शेअर. थैंक यू. पिछले करीबन 6 साल से मैं ये इंस्टीट्यूशन से जुड़ा हुआ हूँ और जब मुझे यहाँ लाया गया था तो मुझे बताया कि आपको बच्चे को ग्रूम करना है हर तरीके से, चाहे वो एजुकेशन हो, एक्टिविटीज हो, म्यूजिक हो, डांस हो, स्पोर्ट्स हो, कोई भी चीज, कैसे बैठ के खाना पीना है, कैसे बातचीत करना है, कॉन्फिडेंस लेवल, ये सारी चीजें मुझे कहा गया था हमारे चेयरमैन और वाइस प्रेसिडेंट ने कि नेविल ये आपकी जिम्मेदारी है। तब से ये शुरुआत हुई है और हमने ये एक क्लासरूम बनाया है जहां 5th, 6th, 7th के बच्चे हर रोज स्कूल के बाद आने के बाद यहाँ ट्यूशंस के लिए पहले आते हैं। जो स्कूल में सिखाया गया है उसका ट्यूशंस जो होमवर्क होता है वो यहाँ कंप्लीट होता है। तो आज उनका थोड़ा सा था मैथ्स के ऊपर। अब देखो कि थोड़ा इक्वेशंस जो है, नंबर लाइन है, ये सब कुछ उनको, ज्योमेट्री है। आज टर्मिनल एग्जाम्स का लास्ट पेपर है। ये प्राइमरी के बच्चे हैं, सेकेंडरी के बच्चे अभी आ रहे हैं। आज उनकी टर्मिनल एग्जाम्स खत्म हो गई और आज से ही दिवाली वेकेशन शुरू। अभी नॉर्मली हम लोग क्या करते हैं, हम लोग 40 एक्टिविटीज एवरी मंथ रखते हैं। सबसे ज्यादा हमारी एक्टिविटीज होती है सैटरडे एंड संडे, अराउंड 5 to 6 एक्टिविटीज एवरी डे सैटरडे, 5 to 6 एक्टिविटीज संडे। अभी ये एक्टिविटी में क्या क्या होता है, सुबह से हम लोग स्टार्ट करते हैं, व्यायाम करते हैं, कभी कभी योगा सेशंस हमारे होते हैं। इसके बाद हम उनको ग्राउंड पे ले जाते हैं। क्रिकेट, फुटबॉल के कोचेस आते हैं, कबड्डी, खो खो, वॉलीबॉल, गुल्ली डंडा भी हम सिखाते हैं ताकि वो चीजें जो हमारे पुराना स्पोर्ट्स है उसे हमारे आज के जनरेशन के बच्चे भूल नहीं जाए। जैसे ये हो गया, उनका नाश्ता हो गया, हम उनको हॉल में ले जाके स्केटिंग, जिम्नास्टिक्स, ये सब कुछ सिखाते हैं। ये होने के बाद हम उनको एलोक्यूशन स्पीचेस में डालते हैं, इंग्लिश, हिंदी और मराठी में कैसे बोलना है आपको। हमारे सर्टेन स्टूडेंट्स इंग्लिश मीडियम में जाते हैं। हमारे ये 2 बच्चे आज यहाँ हैं, दोनों इंग्लिश मीडियम में 6th स्टैंडर्ड में है। ये 94% वाला स्टूडेंट है एंड ही इज 90% वाला स्टूडेंट। इज एक्सीलेंट इन एजुकेशन। लगातार 3 सालों से बेस्ट स्टूडेंट ऑफ द ईयर स्कूल में मिला है। फुटबॉल, क्रिकेट, हर चीज में माहिर, स्केटिंग माहिर, जिम्नास्टिक माहिर, उसे कुछ भी सिखाओ ऐसे सीख लेता है। एजुकेशन में तो है ही, लेकिन उसे म्यूजिशियन बनना है, तो मैं उसे ट्रेनिंग दे रहा हूं। वोकल्स, गिटार, तबला, वायलिन और कीबोर्ड, ये सीखने के लिए उसको मैं बाहर ले जा रहा हूं कीबोर्ड के सीखने के लिए स्टूडियो में। वहां वो सीख रहा है और उसका फ्यूचर जो है वो मैं देख रहा हूं कि उसका फ्यूचर म्यूजिशियन बनने में है। ज्यादातर उसे फुटबॉल प्लेयर बनना है, वो भी इंटरनॅशनल लेवल पे। ही आपली रिसोर्स रूम आहे, इथे स्पीच थेरपी चालू आहे। ज्या मुलांना नॉर्मली बोलण्यामध्ये अडचणी येतात, शब्दांचे स्पष्ट उच्चार करता येत नाही, तर अशा मुलांना बोलण्यासाठी मदतीची गरज असते, असिस्टन्सची गरज असते। सो त्याच्याकरता आम्ही स्पीच थेरपिस्टची नियुक्ती केलेली आहे। आठवड्यामधून साधारण 3 दिवस म्हणजे एव्हरी ऑल्टरनेट डे त्या येतात आणि ज्या मुलांना बोलण्यामध्ये मदतीची गरज आहे अशा मुलांना हा मदतीचा हात देण्याचा त्या प्रयत्न करतात।
या एफर्ट्सचा मुलांच्या स्कॉलॅस्टिक परफॉर्मन्सवरती कन्सिडरेबली परिणाम झालेला आम्ही रोज अनुभवतोय. स्पीच थेरपी प्रमाणेच काउन्सिलिंग, ज्या मुलांना सायकोलॉजिकली भावनिक दृष्ट्या मदतीची गरज आहे अशा मुलांना तो इमोशनल सपोर्ट देणं, सायकोलॉजिकल सपोर्ट देण्याचं काम आमच्या प्रोफेशनल काउन्सिलर, ज्या ऑलमोस्ट आठवड्यातून 4 वेळा आमच्या ऑर्गनायझेशनला व्हिजिट देतात आणि मुलांबरोबर बसून त्यांच्या इमोशनल नीड्स आयडेंटिफाय करून त्या दृष्टीने त्यांच्या सोबत उपचार योजना करतात. त्यानंतर तिसरा भाग आहे रेमिडियल सपोर्ट. स्पीच काउन्सिलिंग याच्या सोबतच अध्ययनामध्ये मुलांना अडचणी येतात. मुलांना शिक्षणाचं एक्सपोजरच नसतं किंवा मिळालेलं एक्सपोजर हे इकडच्या शैक्षणिक पद्धतीशी समायोजन साधण्याच्या दृष्टीने पोषक नसतं. अशा वेळेला त्या मुलाला अधिकृतपणे शाळेमध्ये एनरोल करेपर्यंत, जोपर्यंत ते मूल आमच्या केअरमध्ये आहे तोपर्यंत त्याचा अभ्यासाचा बेस, पाया तयार करण्याचं काम आमच्या रेमिडियल टीचर करतात. तुम्ही बघितलं असेल की रेमिडियल टीचिंग करताना मुलांना वेगवेगळी टचने, स्पर्शाने, लुकने मुलांनी वस्तू आयडेंटिफाय करता आल्या पाहिजेत. याच्यामध्ये सेन्सरी ऑर्गन्स डेव्हलप करण्याच्या दृष्टीने काही एज्युकेशनल मटेरियल आमच्या रेमिडियल टीचरने तयार केली आहेत आणि या प्रात्यक्षिकांमधून त्या मुलांपर्यंत जितकं सखोल पोहोचता येईल तितकं सखोल पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रत्येक मुलाच्या सर्वांगीण विकासाकरता, पोषणाकरता मूलभूत गरजांबरोबरच हा जो सगळ्या प्रकारचा आधार सर्व बाजूनी आमच्या थिअरीमध्ये आम्ही त्याला मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच असं म्हणतो, तर हा अप्रोच त्या मुलांचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास साधण्याकरता अतिशय मदत करतो. या सपोर्ट सिस्टीममुळे मुलांमधलं न्यूनत्व तर लक्षात येतच, पण मुलांच्या खुबिया सुद्धा आम्हाला या प्लॅटफॉर्म मध्ये लक्षात येतात आणि मग त्या थ्रेडला पकडून आमच्या सोशल वर्कर्स, आमच्या काउन्सिलर्स, आमच्या टीचर्स, थेरपिस्ट या त्या मुलाला घेऊन काम करायला सुरुवात करतात. मी मगाशी म्हटलं तसं की स्पीच थेरपी, समुपदेशन, रेमेडियल सपोर्ट देत देत आम्ही त्या मुलांना कसं घडवतो. आम्ही नुसतंच मुलांना घडवत नाही तर मुलांबरोबर बसून त्यांच्या गरजा ओळखून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकरता जी सपोर्ट सिस्टीम द्यावी लागते त्या सपोर्ट सिस्टीम करता लागणारं जे एज्युकेशनल मटेरियल आहे ते सुद्धा आम्ही त्याच मुलांच्या सहभागाने बनवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जर इकडे पाहिलं तर हे 2 तक्ते मी प्रातिनिधिक ठेवलेत. या पहिल्या तक्त्यामध्ये मुलांची सेन्सरी डेव्हलपमेंट तपासण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो. टिश्यू पेपरचा स्पर्श मऊ आहे, ब्रशचा स्पर्श थोडासा खरखरीत, स्क्रबरचा स्पर्श अजून थोडा खरखरीत. सो अशा प्रकारच्या प्रात्यक्षिकातून त्या मुलांना स्पर्श ज्ञानातून प्रत्येक वस्तूचा आकार, त्याचं स्ट्रक्चर, त्याचा गुणधर्म आणि त्याच्यातून मिळणारं ज्ञान अशा पद्धतीचा प्रयत्न या एक्सरसाइज मधून केला जातो. दुसरा तक्ता जर तुम्ही बघितलात तर तुम्ही म्हणाल
इकडे डाळी चिकटवल्यात, कडधान्य चिकटवलीत, पण कुठली डाळ, तिचा रंग, तिचा आकार, तिचा स्पर्श हे ओळखून ते धान्य, त्या डाळी, ते पदार्थ, त्या वस्तू आयडेंटिफाय करणं किंवा त्यांना लक्षात ठेवणं आणि त्या अचूक पद्धतीने ओळखणं, या प्रकारचं जे ज्ञान आहे ते अशा प्रकारच्या उपक्रमांमधून त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचं रेमेडियल युनिट करतं. बच्चा, ये ले ये बास्केटबॉल और तुझे ये बास्केट में डालना है. हाँ, वापस जजमेंट ले, जजमेंट. वेरी गुड. ये मेन है हमारा कि बच्चों को जजमेंट कैसे आना चाहिए, कितनी दूरी से क्या फेंकना है, कैसे फेंकना है, कैसे लेना है, कैसे अंदर डालना है. ये भी चीज हम छोटी सी चीज है, लेकिन बच्चे की ये सेंसरी ऑब्जेक्ट या ज्यादा उसको क्लैरिफाई, कोऑर्डिनेशन स्किल्स, कैसे कोऑर्डिनेट करके हम चीज को पकड़ने, डालना, अंदर जाना, बराबर ही करने. ये सारी चीजें हम एक छोटे से रूम में 10 से 15 अलग अलग एक्टिविटीज करके एक बच्चे की सेरिब्रल एक्टिविटी जो है उसको हम एनहांस. ए मेरा बच्चा आ गया, आजा 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 आजा. आ वाह, घूमने निकला. हाँ, आज की एक चॉकलेट. अरे हाँ, रोज की तरह आज भी चॉकलेट. उसको मैं रोज चॉकलेट देता हूँ. ये तेरी चॉकलेट. थैंक यू बोलो. अच्छा, थोड़ा राउंड ले बच्चा, राउंड ले, उसको राउंड दिला. वेरी गुड, वेरी गुड. हाँ, ऐसे चढ़ा के यहाँ लेफ्ट पे ले जा. संभाल 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 संभाल. हाँ, चलो अभी हम घूमने जाए. हाँ, इसके बाद नाश्ता होगा. हे आमचं एक वेगळं बेबी आहे बरं का. ही आमची सगळी जी बालगोपाळ आहेत, या बालगोपाळांना सोबत घेऊन आम्ही हा एक छोटासा ग्रीन बेल्ट तयार केलेला आहे. या संकल्पनेचं नाव आहे नर्चर विथ नेचर. निसर्गाच्या सानिध्यामध्ये मुलांचं संगोपन, निसर्गाचा मुलांना सहवास आणि मुलांना निसर्गाचा सहवास, या छोट्या छोट्या रोपट्यांची काळजी घेणं, मशागत करणं, त्यांना खत घालणं, त्यांची सुकलेली पानं कापणं, त्याच्यातली माती सारखी करणं, या सगळ्या गोष्टी शनिवारी रविवारी सुट्टी असते तेव्हा आम्ही सगळे मिळून त्यांच्या सोबत करतो. और दूसरी बात यह है कि बहुत थेरेप्यूटिक है. Yes. बहुत बच्चे डिस्टर्ब एनवायरनमेंट से आते हैं. Yes. जब वो प्लांट के साथ बात करते हैं ना, तो आप हमें ये देखा है कि उनकी जो दिल में जो कड़वाहट है, जो उनके दिमाग में जो खराब चीजें हैं वो धीरे धीरे निकल रही है और वो प्लांट के साथ बात करते हैं, रिलेट करते हैं. कितनी बार हमने देखा है कि वो प्लांट के साथ बात करके रिलेट करते हैं कि मैं भी एक टाइम सूखा था, अभी देखो मेरे में भी हरियाली आ गई है, अभी मैं भी बड़ा हो रहा हूँ. एग्जैक्टली सर. जब मैं आया था सूखे पत्ते की तरह था, अब मैंने अपने आप को एजुकेशन दिया, सब कुछ दिया और कैसे अभी नेचुरल ये उग रहा है. आप देखो कि सारे बच्चे इंटरेस्ट लेके खुद करते हैं, हमें बुलाना भी नहीं पड़ता है. सर जरा ये करे, सूखा हो गया है, हाँ इसके पत्ते निकाले क्या, सर इसमें खाद आज कम है, हाँ जरा बाहर से मंगा लो ना, तो हम खाद मंगा लेते हैं. सर मट्टी किधर है, लाल मट्टी नहीं है, हम लाल मट्टी मंगा लेते हैं. तो ये लोग इतना इंटरेस्ट लेते हैं. अभी ये बच्चा देखो, यहाँ से करके वो स्कूल जाता है तो रिफ्रेश हो जाता है. सुबह सुबह ये सारी चीजें करके
शाम को बोलता है नहीं जाना, लेकिन सुबह ये जैसे करता है तो उसके अंदर हम बोलते हैं ना ये पॉजिटिव एनर्जी आती है और मोटिवेशन। बच्चा कि ये बच्चा मेरा खास है, जो इसमें इतना इंटरेस्ट लेता है और इतना छोटे से, ये तो अभी बड़ा हो गया है, 2-3 साल पहले तो इतना था, पर आज वो खुद इंटरेस्ट ले रहा है। सुबह स्कूल जाने से पहले ये सब कुछ देखता है। झाडीने झाडांना पाणी घालणं मुलांना खूप आवडतं. दॅट इज थेरप्युटिक फॉर देम, दॅट सूदन्स देम. सकाळी आमच्या ब्लूटूथ वरती मी प्रेयर्स लावते. त्या प्रेयर्स जशी मुलं ऐकतात तशी ही झाडं पण ऐकतात. आणि आय थिंक आमची ही संपूर्ण टीम जी सस्टेनेबिलिटीने कन्सिस्टंटली विथ सेम मोटिवेशन, कमिटमेंट, डेडिकेशन या मुलांबरोबर जी आज पाय रोवून उभी आहे, ती मला असं वाटतं या मुलांमधला हा जिवंतपणा, याच्यातला जो लाईव्हनेस आहे तो आमचं मोटिवेशन सस्टेन ठेवतोय. ॲट द एंड ऑफ द डे आम्हाला दिवसभरातून मिळालेलं हे समाधान, हे समाधानच आमच्या जीवन जगण्याचं इंगित आहे, आमचं मोटिवेशन आहे, आमची प्रेरणा आहे, दुसऱ्या दिवशीसाठी लागणाऱ्या ऊर्जेचं गमक आहे. बघताय ना आमची दिवाळीची तयारी कशी जोरात चालू झालीये. अहो तुम्हाला काय वाटलं, दिवे पेंट केले, आकाश कंदील बनवले म्हणजे बीजे होमच्या दिवाळीची तयारी झाली? आमची 6माही परीक्षा संपली की माझे सगळे बाल गोपाळ उतरतात ते या मैदानामध्ये. तुम्हाला आठवतं जेव्हा आपण लहान असू त्यावेळेला, आपल्या वेळेला YouTube नव्हती, व्हिडिओ गेम्स नव्हते, आम्ही या मातीमध्ये चिखलातच खेळून लहानाचे मोठे झालो. आणि मला या मुलांबरोबर काम करताना नेहमी असं वाटतं की ते जितके निसर्गासोबत राहतील, निसर्गाशी खेळतील, मातीशी समरस होतील, तेवढे ते चांगल्या पद्धतीने घडतील. आणि त्या संस्काराची आठवण ठेवून दरवर्षी बीजे होम मधली माझी ही सगळी बाळं आपला एक एक कॉर्नर वाटून घेतात आणि हे किल्ले तयार करतात. या दिवाळीमध्ये गेल्याच आठवड्यापासून आम्ही तयारी सुरुवात केली. मुलांचे गट तयार केले आणि मुलांना गड किल्ल्यांची माहिती प्रात्यक्षिकामधून व्हावी या दृष्टीने प्रत्येक गटाला एक एक विषय दिला. एका गटाने जलदुर्ग बनवायचा, एका गटाने डोंगर माथ्यावरचा किल्ला करायचा आणि एका गटाने भुईकोट किल्ला करायचा. तिघांमध्ये एक हेल्दी स्पर्धा सुद्धा लावली आहे. आज तुम्ही त्याचं प्रत्यक्ष रूप तुमच्या समोर पाहताय. माझे सगळे बालगोपाळ आज चिखलामध्ये, मातीमध्ये, दगड, विटा, लाकूड, सिमेंट, त्यांना जे जे काही मिळालंय अगदी त्यांच्या पोतडी मधली सुद्धा त्यांनी बाहेर काढली. आणि आता हळूहळू त्यांच्या मनातला किल्ला आपल्या या बीजे होमच्या धरतीवरती अवतरायला सुरुवात झालीये. हे एवढंच नाहीये, आपण याचं पुढचं प्रगत रूपही पुढच्या 2 दिवसात बघणार आहोत. या चिमुकल्या हातांची ही इतकी मोठी कमाल बघायला आम्हाला रोज मिळणं ही आमच्यासाठी एक सुंदर पर्वणी. मुलांच्या आयडियाज, त्यांची क्रिएटिव्हिटी, उपलब्ध साधनाचा योग्य ठिकाणी योग्य वापर, हे सगळं कसं लीलया बाहेर पडतं.
त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही करायची गरज लागत नाही. आता जसजसा आमच्या छोट्या गटाचा किल्ला तयार होतोय, आमच्या मुली सुद्धा मागे नाहीयेत बरं का. आमच्या मुलींची परीक्षा आज संपली, त्यामुळे त्यांनी आता संध्याकाळपासून त्यांचा किल्ला बनवायला सुरुवात केली. आता तुम्हाला इथे जी तयारी दिसते ती आहे बीजे होम मधल्या बर्थडे पार्टीची. 1 नाही 2 नाही 3 नाही तर एकूण 9 मुलांच्या बर्थडेचं आता इथे सेलिब्रेशन होणार आहे आणि यात आपल्याला सुद्धा सामील व्हायचंय. केक कटिंग झाल्यावर सगळी मुलं रांगेने डायनिंग हॉलमध्ये केक खाण्यासाठी येऊन बसली आणि डायरेक्ट केक न खाता त्यांनी नेहमीप्रमाणे अन्नपूर्णा मातेचं नामस्मरण केलं. त्यांच्या समोर नाश्त्याच्या प्लेटमध्ये त्यांचे आवडते पदार्थ असतानाही त्यांचं कॉन्सन्ट्रेशन अजिबात डायव्हर्ट झालं नाही. सगळी मुलं अगदी शिस्तबद्ध पद्धतीने हात जोडून डोळे मिटून मनोभावे अन्नपूर्णा मातेचं नामस्मरण करत होते. खरंच कौतुक वाटतं बीजे होम सांभाळणाऱ्या सगळ्या टीमचं, कारण पदरी असलेल्या एका मुलाला सांभाळणं आई वडिलांना जड जाते. इथे तर 100 मुलांना शिस्त लावायची, चांगले संस्कार करायचे, त्यांना काय हवं नको ते बघायचं. खूप कौतुकास्पद आहे सगळं. चला, फायनली केक वेफर्सच्या प्लेटवर बच्चे मंडळींनी यथेच्छ ताव मारायला सुरुवात केली आणि ज्यांनी मुलांसाठी हा खाऊ स्पॉन्सर केला होता ते सुद्धा इथे आले होते. त्यांना सुद्धा मुलांना असं मनसोक्त खाताना बघून खूप आनंद झाला. आता खऱ्या अर्थाने बर्थडे पार्टीच्या सेलिब्रेशनची सुरुवात झाली असं मी म्हणेन, कारण सगळी मुलं मुली देहभान विसरून त्यांच्या आवडत्या गाण्यांवर नाचत होती आणि त्यांच्यासोबत बीजे होमचा स्टाफ सुद्धा डान्स फ्लोअरवर उतरला. नाचताना कुठल्याही मुलाला किंवा मुलीला कसलंच बंधन नाही. मला तर वाटतं की डान्स करणं हा एक मजेदार आणि आनंददायी व्यायामाचा प्रकार आहे आणि इथे प्रत्येक जण ते अनुभवत होता. आणि आज आहे दिवाळी पार्टी, त्यामुळे मुलांच्या मनोरंजनासाठी इथे जादूगार आले आहेत. खरंच बीजे होमच्या कार्यकारिणीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. नुसतं मुलांच्या आनंदासाठी नाही तर त्यांच्यात वेगवेगळे स्किल्स डेव्हलप व्हावे म्हणून त्यांनी ज्या प्रकारे वेगवेगळे इव्हेंट अरेंज केलेत त्याबद्दल पुन्हा एकदा संपूर्ण टीमला हॅट्स ऑफ. लोप पावत चाललेला गड किल्ले बनवण्याचा उपक्रम बीजे होम मध्ये दरवर्षी न चुकता होतो याचं आश्चर्य वाटतं. पूर्वपार चालत आलेली आपली संस्कृती परंपरा इथे जोपासली जाते हे बघून खूप आनंद झाला. सो मी आता आले बीजे होम्स मध्ये दिवाळीचं सेलिब्रेशन करायला. खूप धम्माल दिवाळी पार्टी होते इकडे. म्हणजे इथे काय काय होतं हे या अनघाकडून जाणून घेण्यापेक्षा तुम्ही या अनघाकडून जाणून घ्या. माझी दिवाळी आणि आमच्या संपूर्ण टीमची दिवाळी ही आमच्या मुलांबरोबरच आम्ही सगळे या माझ्या एवढ्या मोठ्या घरात राहून साजरे करतो. प्रत्येक दिवशी एक एक कार्यक्रम आम्ही मुलांकरता प्लॅन केला. आजचा दिवस हा विशेष. आजच्या दिवसासाठी संपूर्ण वर्षभर मुलं या दिवाळीच्या सेलिब्रेशन कडे डोळे लावून बसलेले असतात आणि आम्ही सुद्धा त्याची वाट बघत असतो, कारण या दिवशी आम्हाला नटायला मिळतं, मुलांना नटायला मिळतं, सगळी हौस करायला मिळते. या दिवशी दिवाळी पार्टीचं आयोजन आम्ही असं हेतू मनात ठेवून करतो. आमचं एक वेलविशर आहे,
साक्षात लक्ष्मी, तिचं नावच लक्ष्मी आहे. गेले कित्येक वर्ष ती हा इव्हेंट स्वतः ऑर्गनाईज करते, ज्याच्यामध्ये मुलांना आज मॅजिक शो आहे, जगलर्स शो आहे. मुलं तिकडे तुम्ही जर पाहिलं तर सापशिडी खेळतात, जम्पिंग कॅसल आम्ही ऑर्गनाईज केलंय, सो मुलं तिथे पण एन्जॉय करणार आहेत. सो इट इज काइंड ऑफ कार्निवल सारखा थोडासा लुक आजच्या या सेलिब्रेशनला देण्याचा छोटासा प्रयत्न. आणि मग याच्या नंतर मी माझ्या सगळ्या मुलांना घेऊन पाणीपुरीवाल्याकडे जाऊ शकत नाही. मग आम्ही काय केलंय, आम्ही पाणीपुरीवाल्यालाच इकडे बोलवलंय. आणि आता आपल्या समोर मुलांना जे आवडेल, पाणीपुरी, दहीपुरी, रगडापुरी, भेळ, सगळे आयटम्स त्यांना त्यांच्या आवडीने, त्यांच्या चॉईसने अनलिमिटेड यथेच्छ खायला द्यायचे आणि हा आनंद एकत्र मिळून साजरा करायचा. आजची दिवाळी आणखी एका आनंदाबरोबर मी सेलिब्रेट करते, याचा मला मनापासून आनंद आहे. थँक्यू सो मच, खूप छान वाटतं. आणि चला आपण पण मुलांसोबत एन्जॉय करूया. अनघा मॅडमने सांगितल्याप्रमाणे मुलांसाठी पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरीची पण व्यवस्था केली होती. आणि मुलांनी सुद्धा त्यांच्या आवडत्या मेन्यूवर अगदी मनसोक्त ताव मारला. त्यांचे आवडते पदार्थ अगदी मनापासून आवडीने खाऊन झाल्यावर माझ्या कॅमेरा समोर छान छान पोजेस सुद्धा देत होते ते. बोलते हैं ना, दिवाली रोशनी का त्योहार है और हमारे बीजे होम के बच्चे वो ही हमारी जिंदगी की रोशनी है, जिन्होंने हमारी जिंदगी को इतना रोशन किया है जिसकी किरणें पूरे दुनिया में फैलेगी. और हम कोशिश करते हैं उन रोशनियों को इतना जगाएं कि आगे जाके हमारे बीजे होम के बच्चे संसार के सबसे रोशन सिटीजन्स बने, सितारे बने. और कैसे लगा हमारा आज दिवाली का त्योहार? मैम, आई वाज जस्ट सेइंग कि हम लोग दिवाली सेलिब्रेट करने के लिए बहुत सारे ऐसी पार्टीज होती है, हम लोग हर जगह पे पहुंचते हैं, बट दिस एक्सपीरियंस इज डिफरेंट एंड इट इज कंप्लीटली वर्थ इट, क्योंकि द काइंड ऑफ एक्टिविटीज दैट द स्टूडेंट्स आर डूइंग एंड द चिल्ड्रन आर डूइंग, एंड जो उनका जॉय है, मैं अभी बात कर रही थी वो जो कैसल है आपका, कैसल जंपिंग कैसल, वहाँ पे सब लड़कियाँ मुझे कह रही है कि दीदी आप ना इधर ही रुको, आप पानीपुरी खा के जाना, आप हमारे साथ ही सो ना, आप सुबह जाना, आप अभी मत जाओ. बच्चों में बहुत प्यार है, बहुत ज्यादा, एंड दे आर सो इंटरेस्टेड. ये क्या है, ये क्या होता है, फिर आपकी घड़ी है, ये हमारे पास भी ऐसा है, हमने टीवी पे देखा है, और बहुत सारा थॉट आता है ये फेस्टिवल्स के पहले कि क्या हम लाएं कि जिससे बच्चे बिल्कुल खुश हो जाएं, बिकॉज ये पूरा महीना हम लोग काफी सोच समझ के कि खाने में क्या रखना चाहिए जो बच्चों की पसंद है, कपड़े हो या कोई भी एक्टिविटीज हो, हम बहुत कोशिश कर रहे हैं कि सबसे अच्छा बच्चों को दे जब तक वो हमारे साथ है. एंड आय वुड लाईक टू मेन्शन की ही सगळी मुलं इथेच आहेत. मॅम पण म्हणाल्या की आम्ही सुद्धा इथेच असतो, पण तरीही त्या मुलांना बाहेरच्या जगाचं नॉलेज आहे. त्यांना माहिती आहे की डिव्हाइसेस काय काय आहेत, माईक, मोबाईल एक्सेट्रा, ज्या सगळ्या गोष्टी एक 5वी ते 7वी ते 8वीच्या मुलांना माहीत असल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. इनफॅक्ट त्याच्यापेक्षा काही जास्त गोष्टी सुद्धा त्यांना माहिती त्यांना इथे शिकवल्या जातात. व्हेरी कमेंडेबल. All these we appreciate the support of society which helps them go forward in this adventure. God bless you. They are all very smart. Thank you so much. सोमा सर हे आमचे सोमा सर ऍडमिनिस्ट्रेशनचं संपूर्ण काम हे सांभाळतात आणि त्यांच्या त्या सवयीप्रमाणे
आजही हा मुलांना जो काही फूड कॉर्नर आम्ही तयार केलाय तर ते जातीने सगळं लक्ष घालून बघतायत की सगळं ऑर्डर केल्याप्रमाणे माझ्या मुलाला सगळं व्यवस्थित निर्णय येणार कामाच्या बाबतीत अतिशय करते आणि मी सुद्धा कितीतरी ऍडमिनिस्ट्रेशनच्या गोष्टी काम करताना आणि व्हेरी कोऑपरेटिव्ह आणि संत वाहते कृष्णामध्ये आवाज नाही न बोलून कृतीतून हे समाजाचं वैशिष्ट्य. तसंच हातावर टॅटू काढायला सुद्धा मुलांनी गर्दी केली होती. आणि मग संपूर्ण बीजे होमची टीम डान्स करायला मैदानात उतरली. आणि सगळ्यात सोप्या आणि सहज नाचता येणाऱ्या गरब्याच्या ठेक्यावर नाचू लागली. बीजे होमच्या मुलांना आणि स्टाफला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मुंबई शहर या पदावर कार्यरत असलेल्या माननीय श्रीमती शोभा शेलार मॅडम आल्या होत्या. त्यांचा संपूर्ण करिअर ग्राफ ऐकून मी थक्क झाले. यांनी BA सोशियोलॉजी आणि मास्टर डिग्री हे सोशल वर्क या अभ्यासक्रमात पूर्ण केली आहे. 1998 ते 2004 या कालावधीत प्रयास नावाच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेच्या प्रकल्पावर काम करताना त्यांनी मुंबईमधील विविध पोलीस स्टेशन व मुंबईमधील आर्थर रोड जेल, महिला विभागातील तसेच इतर जेलमधील बंदी व त्यांच्या बालकांच्या पुनर्वसनासाठी काम केले. 2004 मध्ये MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन यांनी महिला व बाल विकास विभागातील विविध संस्थांमध्ये अधीक्षिका या पदाचे कामकाज सांभाळले. 2013 ते 2018 मध्ये यांनी धारावी, घाटकोपर या ठिकाणी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी या पदावर कामकाज सांभाळले. 2018 ते ऑगस्ट 2021 या वर्षात यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मुंबई उपनगर या जिल्ह्याचे कामकाज सांभाळले. यांना उत्कृष्ट जिल्हा महिला बाल विकास अधिकारी या पदाकरिता बाल स्नेही पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. हाय एव्हरीवन, मी आता आहे शेलार मॅडम सोबत. शोभा शेलार मॅम, सगळ्यात आधी हॅपी दिवाळी तुम्हाला. हॅपी दिवाळी आणि थँक्यू सो मच, तुम्ही आमच्यासाठी थोडासा वेळ काढलाय तिथे. आणि आय एम शुअर तुम्ही खूप बिझी आहात, पण एक सेलिब्रेशन थोडं साईडला ठेवून तुम्ही इकडे आमच्यासोबत बसलायत बोलायला. थँक्यू सो व्हेरी मच. थँक्स, तुम्ही आमच्या मुलांसाठी आलात आणि आमच्या बरोबर ही दिवाळी मुलांची साजरी करताय, त्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार. थँक्यू. सो मॅम, मला सगळ्यात आधी तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही हे जे काम करताय, तुमचं जे डिपार्टमेंट आहे त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. नक्की त्याचं कार्य काय असतं आणि काय त्याचे स्ट्रक्चर्स आहेत त्याच्याबद्दल सांगा. येस, नक्कीच. आणि मला आवडेल सांगायला याच्यासाठी की बरेचदा ज्यावेळेस महिला आणि बाल विकास विभाग बघतात, हल्ली तर फक्त लाडकी बहीण हा विषय येतो किंवा फार फार तर अंगणवाडी. आणि त्याच्यानंतर बालकांसाठी, महिलांसाठी आम्ही जे काम करतो त्याच्याबद्दलची माहिती फारशी नसते. बरोबर. पण ज्यावेळेस समजते त्यावेळेस बरेच जण आम्हाला मदतही करतात. त्याच्यामुळे तुम्ही हे मला विचारताय तर त्याची माहिती द्यायला आनंद यासाठी होईल की समाजातला जास्तीत जास्त भाग आम्ही आमच्या ज्या सेवा आहेत त्याने कव्हर करतो. उदाहरणार्थ जर आमचं विभागाचं स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये 2 भाग पडतात. एका भागामध्ये स्कीम आहे, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, ICDS ज्याला म्हणतो, आणि तिथे अंगणवाड्या येतात. ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. आणि दुसरी विंग असते त्याच्यामध्ये महिला व बालविकास विभाग, त्याच्यामध्ये असणाऱ्या स्कीम
आणि संस्थात्मक आणि संस्थाबाह्य अशा प्रकारचं त्याचं स्वरूप असतं. ओके. इव्हन आमच्या विभागासाठी जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आमचे माननीय सचिव हे IAS आहेत जे मंत्रालयात बसतात. त्यानंतर 2 IAS ऑफिसर असतात आमचे जे आयुक्त म्हणून ICDS साठी काम करतात, म्हणजे अंगणवाड्यांचं जे स्ट्रक्चर असतं, आणि दुसरे जे आयुक्त जे मी संस्थात्मक आणि संस्थाबाह्य योजना म्हणते त्याच्यासाठी काम करतात. आमचं एक कमिशनरेट बेलापूरला आहे, एक कमिशनरेट पुण्यामध्ये आहे. अशा प्रकारे ही रचना आहे. त्यानंतर मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा महिला बालविकास अधिकारी, ICDS चं बघितलं तर डिस्ट्रिक्ट DPO केडर आहे. त्याच्यामध्ये पूर्ण प्रोजेक्ट ऑफिसर म्हणजे डिस्ट्रिक्टचं जे आहे ते पाहतात. आणि मग हायरार्कीज आहेत आणि सगळ्या प्रकारचे वर्ग आहेत. थोडंसं आपण स्कीमकडे जाऊन बघूया. त्यामध्ये ICDS मध्ये जर बघितलं तर मूल जन्माला येण्यापूर्वी आमचं काम सुरू होतं. म्हणजे कसं तर मूल पोटात असताना जसं कळतं की आता ही गरोदर आहे महिला, तर आमचं अर्ली रजिस्ट्रेशन सुरू होतं. म्हणजे ज्या महिलेने लवकरात लवकर येऊन रजिस्ट्रेशन केलंय तर ती आमची लाभार्थी होते. आणि मग तिच्या प्रत्येक टप्प्यावरती आमच्या सेविका, मदतनीस, मुख्य सेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी असे ते हायरार्कीमध्ये ती आमच्या रजिस्ट्रेशन मध्ये येते. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की हे जन्माला येण्यापूर्वी काम सुरू करतो आम्ही. ते दुसरं काम आमचं जाऊन पोहोचतं आमचे बेगर्स, म्हणजे रस्त्यावरती जे बेगर महिला किंवा पुरुष दिसतात तिथले पुरुषही आम्ही घेतो. फक्त महिला बाल विकास विभागामध्ये फक्त महिला आणि बालकांसाठी नाही तर पुरुषांसाठीही काम करतो आम्ही. तर त्या अनुषंगाने मी म्हणते की समाजातल्या बऱ्याच घटकांपर्यंत आम्ही पोहोचत असतो. तर अशा प्रकारे हे काम आमचं चालतं. आता मी ज्या विभागाची धुरा सांभाळते आहे त्याच्यामध्ये संस्थात्मक आणि संस्थाबाह्य काम जे आहे तर त्याचं जिल्हा स्तरावरचं जे काम आहे तिथे माझं प्रतिनिधित्व आहे. जिल्हा महिला बालविकास अधिकारी हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे जेवढे 36 जिल्हे आहे प्रत्येक ठिकाणी हे पद आहे. आमच्या कार्यालयाचं स्ट्रक्चर जर बघितलं तर आमच्या नंतर डिस्ट्रिक्ट प्रोबेशन ऑफिसर येतात, जे जेलमध्ये प्रश्न असतात महिलांचे, बालकांचे, कैदी जे शिक्षा भोगून बाहेर पडतात समाजामध्ये त्याच्या पुनर्वसनाचे. तर त्या केडरचं काम ब्रॉडली तसं आहे. प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ऍक्ट तो ते राबवतात. त्यानंतर आमच्याकडे प्रोबेशन ऑफिसर्स असतात, महिला विकास, बाल विकास आणि DPOंना मदत करण्यासाठी. त्यानंतर आमच्याकडे कौटुंबिक हिंसाचार जो कायदा आहे 2005चा, त्या कायद्या अंतर्गत घरेलू हिंसाचार जो आहे त्याला त्या पीडित महिलेला तिच्या हक्कांची सेवा पुरवून देण्यासाठी प्रोटेक्शन ऑफिसर आमच्याकडे असतात, संरक्षण अधिकारी. त्याच्यामध्ये 2 स्तर आहेत. एक जिल्हा स्तर आहे, दुसरा कनिष्ठ संरक्षण अधिकारी म्हणून जे असतात ते तालुका स्तरावरती असतात. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये तालुकाच नसल्यामुळे आम्ही पोलीस स्टेशननुसार त्यांची विभागणी केलेली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हा फरक आहे. बाकी उर्वरित महाराष्ट्रामध्ये तालुकानिहाय संरक्षण अधिकारी असतात आणि त्यांचं काम ICDS आणि कम्युनिटी जे आहेत तर तिथपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचलं जातं. आणि ज्या पीडित महिला आहेत घरेलू हिंसाचाराने त्या पीडितांना जास्तीत जास्त मदत करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे आमचं ही एक विंग आहे. आत्ता ज्या संस्थेत आपण बसलोय हा भाग आमचा बाल विकास मध्ये येतो. तर ब्रॉडली महिला विकास, बाल विकास असे जर 2 भाग बघितले तर बाल विकास मध्ये संस्थात्मक कामामध्ये जे काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी बालकं असतात तर ह्या बालकांसाठी ह्या संस्था आहेत. आपल्या मुंबई शहरामध्ये अशा 14 संस्था आहेत. याशिवाय अशी बालकं असतात की ज्यांनी दुर्दैवाने त्यांच्या हातून अशा काही घटना घडून गेलेल्या असतात की त्यांना त्यांच्यावरती गुन्हा नोंद झालेला असतो आणि हे 18 वर्षाच्या आतली बालकं असल्यामुळे त्यांना आपण निरीक्षण गृहामध्ये ठेवतो. अशा प्रकारचं डोंगरीमध्ये आपलं निरीक्षण गृह आहे. तर तिथे विविध गुन्ह्यामध्ये दुर्दैवाने अडकलेली बालकं असतात, त्यांच्यासाठी आपण काम करतो. तिसरा प्रकार असतो ओपन शेल्टर्स, म्हणजे जी शेल्टर्स खुले निवारागृह म्हणजे रस्त्यावर वगैरे जी बालकं आहेत
ज्यांचे पालक आहेत, परंतु ते राहू शकत नाहीयेत घरामध्ये, काही ना काही कारणाने ते बाहेर पडत असतात आणि मग ती पुढे जाऊन आणखीन अडचणीत येऊ नये म्हणून ही ओपन शेल्टर्स आपल्याकडे असतात. यानंतर स्पेशल अडॉप्शन एजन्सीज किंवा दत्तक गृह ज्याला म्हणतो, अशी गृह आपल्याकडे आहेत. याच्यामध्ये नावातच आहे की अशी बाळं 0 ते 6 वयोगटापर्यंतची की ज्यांना कुटुंब मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्याची एक स्वतंत्र कार्यप्रणाली आहे. खूप चांगल्या पद्धतीने तिथे विविध टप्प्यांवरती ती प्रोसेस केली जाते. तर अशा प्रकारचे हे होम आहेत. आणि ह्या व्यतिरिक्त संस्था बाह्यमध्ये महिलांसाठी काउन्सिलिंग सेंटर्स आहेत आमचे. वन स्टॉप सेंटर आहे. वन स्टॉप सेंटरमध्ये आम्ही निवारा पण देतो आणि त्या बाहेर वेगवेगळ्या सेवांचा लाभ घेऊन घरी पण राहू शकतात. त्यानंतर आमच्याकडे वर्किंग वुमेन हॉस्टेल्स आहेत, म्हणजे जे आपल्या श्रमिक महिला आहेत. तर कष्टकरी महिलांसाठी मुंबईसारख्या ठिकाणी ज्यावेळेस बाहेरून महिला येते तर सर्वात प्रथम सिक्युरिटी आणि तिचा निवारा ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. तर तो इथे आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. बालकांसाठी हा जो संस्थेचा सेटअप पाहिला हा एंड आहे, म्हणजे एकदम लास्ट पॉइंट म्हणू शकतो आपण. परंतु इथे सुद्धा बालक किती वेळ राहील, तर हा एक टेम्पररी पिरियड साठी असणारा एक निवारा आहे. इथून बालकाला त्याच्या फॅमिलीतच जायचं. मग ती फॅमिली एक तर त्याची असू शकते, ऑर्फन असेल तर दुसरी फॅमिली, ज्या फॅमिलीला बाळ पाहिजे, किंवा फॉस्टर केअरच्या रूपाने फॅमिली मिळू शकते. सांगायचा उद्देश असा की अल्टिमेटली बालकाचं जे संगोपन आहे ते कुटुंबातच व्हायला पाहिजे. कारण संस्थेमध्ये आपण सगळ्या गोष्टी जरी दिल्या तरी त्याला जे लाईफ स्किल्स आहेत किंवा कुटुंबात नातेसंबंधांबरोबर किंवा तो जो एक जिव्हाळा, आपुलकी, हे जे समाजात त्याला 18 नंतर जायचंय, तत्पूर्वी जाण्यासाठीचे हे मार्ग आहेत. त्याच्यामुळे मग ह्याच्यामध्ये प्रतिपालकत्व किंवा दत्तक ह्याही योजना येतात. परंतु संस्थेच्या बाहेर आणखीन एक अत्यंत महत्वाची स्कीम आहे महाराष्ट्र शासनाची. त्याच्यामध्ये सावित्री ज्योती बाल संगोपन योजना असं नाव आहे स्कीमचं. त्यामध्ये आपण 2,500 रुपये प्रत्येक मुलाला दरमहा 18 वर्षाचं होईपर्यंत देऊ शकतो. कन्सेप्ट अशी आहे की जर एखादी फॅमिली अशी असेल किंवा एखादं कुटुंब असं आहे की बालकाला सांभाळायचंय पण आर्थिक बाजूने म्हणा किंवा आजारी पालक आहेत किंवा जेलमध्ये पालक आहेत, तर अशा वेळेस मग त्याचे जे इतर नातेवाईक आहेत ते सांभाळत असतील तर ते पैसे तेवढे देऊ शकणार नसतील. तर ती जर आर्थिक बाजू असेल तर मग त्याला आपण तिथे कुटुंबात राहून त्याचं पुनर्वसन व्हावं म्हणून ही आपली बालसंगोपन योजना आहे. अशा प्रकारे आमचं महिला बालकांबरोबर आणि संस्थात्मक आणि संस्थाबाह्य अशा प्रकारचं काम चालतं. क्या बात आहे मॅम. यात खूप गोष्टी अशा आहेत ज्या आम्हाला माहित नव्हत्या किंवा गव्हर्नमेंट कडून सुद्धा इतक्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत हे सुद्धा आमच्यापर्यंत कधी पोहोचलं नव्हतं किंवा आम्हाला माहित नव्हतं. आता मॅम मला हे विचारायचंय की ह्या इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, पण माझी किंवा आमच्या व्ह्युअर्सची जर काही आम्हाला मदत करायची इच्छा असेल तर काय वेगवेगळ्या पद्धती आहेत? कारण आय एम शुअर त्याही आम्हाला माहित नसतील. एक डोनेशन फक्त आम्हाला माहिती आहे, ते सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्या व्यतिरिक्त अशा काय गोष्टी आहेत ज्या थ्रू आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकतो या सगळ्या संस्थांना आणि तुमच्या कामाला? ओके, सर्वप्रथम आपण 2-3 टप्प्यांमध्ये बोलूया. सगळ्यात पहिलं तर तुम्ही बरोबर म्हणताय की एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत विभागाकडे, परंतु सामान्य लोकांना माहिती नाही. मी मान्य करते की आमचा जो आउटरीच आहे तो कदाचित कमी पडतोय आणि आता आम्ही थोडस त्याच्यामध्ये अपग्रेड करतोय. सोशल मीडिया जसे आज तुम्ही आला तर तुमच्या थ्रू आम्ही बरेच ठिकाणी पोहोचू शकतो किंवा जी आपली नियमित माध्यमं आहेत तिथे आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. तर त्या थ्रू तर नक्कीच माहिती. आणि आता तुम्ही विचारताय त्या पुढच्या प्रश्नाचं मी उत्तर देते की डोनेशन किंवा सहानुभूती ही आहेच, पण याच्यातून एक कळतं की सर्वसामान्य जनतेला सुद्धा आपल्या बरोबरच सगळे असावे हा भाव आहे. आणि ही खूप जिवंत माणसाची जी एक नैसर्गिक बाब आहे की मला आज जे मिळतंय ना तर ह्यांना सुद्धा मिळण्याचा राईट आहे. ही समज असणं पण खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की हे समजून घ्यावं. जे प्रतिपालकत्व मी म्हटलं तर ज्या मुलांना कुटुंब नाहीये परंतु कुटुंबामध्ये त्याला आपण वाढवू शकतो का, असे जर कोणी लोक आमच्या समोर आले तर आम्ही नक्कीच त्यांना आमच्याकडे जी मुलं आहेत त्यांना कुटुंब देऊ शकतो. आणि ज्या कुटुंबांना बाळ नाहीये तर ते अशी मुलं घेऊन पुढे जाऊ शकतात.
याशिवाय महिलांचा जर विषय घेतला तर बरेचदा असं होतं की माझ्या घरात काही होत नाहीये ना, मग मला काय करायचंय. तर ही जी भावना आहे ना ती थोडी कमी व्हावी. आणि सध्या 4थे महिला धोरण आलेले आहे. 4थे महिला धोरण इतकं सुंदर बनवलेलं आहे की त्याच्यामध्ये अनेक 14 वेगवेगळ्या विभागांचा समावेश केलेला आहे. त्याच्यामुळे असं नाही होणार की मी जर ह्या महिलेला मदत केली तर मग पोलिसांकडे मला 4 वेळा जावं लागेल, कोर्टाकडे मला 4 वेळा बोलवतील, तर असं नाही होणार. बऱ्याच सेफ्टी मेजर्स त्याच्यामध्ये आहेत. तर मी एक तुमच्या माध्यमातून आवाहन करेन की तुम्हाला कुणालाही असं काही जाणवलं किंवा कळलं की कुठली महिला अडचणीत आहे तर जे आमचे टोल फ्री नंबर्स आहेत त्याच्यावरती संपर्क साधावा. 112 ही एक आमची हेल्पलाईन आहे. विमेन हेल्पलाईन 181 आहे. बालकांसाठीची 1098 किंवा 1098 ही एक हेल्पलाईन आहे. तर याचा जरूर उपयोग करावा. आणि आमचं जे कार्यालय आहे ते वरळीला आहे, तर त्या कार्यालयामध्ये सुद्धा संपर्क साधू शकतात. आणि कधीही तुम्हाला वाटलं की आम्हाला समजून घ्यायच्या आहेत गोष्टी तर हक्काने कधीही येऊ शकता. आमचे सर्व अधिकारी कर्मचारी आपल्याला माहिती देण्यासाठी, आपल्यापर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी नक्कीच तत्पर आहे. नक्की मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही या सगळ्या गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्यात. आणि मी तुम्हाला सगळ्यांनाही सांगेन की नक्की तुमचा वेळ सुद्धा काढा. ह्या सगळ्या ऑर्गनायझेशन्सना जिथे जिथे पॉसिबल असेल तिथे तुम्ही व्हिजिट करा. आजकाल आपण बघतो की मूल होत नसल्यामुळे अनेक ट्रीटमेंट्स, अनेक महागड्या ट्रीटमेंट सुद्धा येतात. IVF वगैरे सारख्या गोष्टी येतात. माणसांकडे पैसे नसतात, ते लोन काढून या गोष्टी करतात. त्या व्यतिरिक्त हाही एक थॉट तुमच्या मनात येऊ द्या की तुमच्या अनाथ बाळाला आपण दत्तक घेऊ. जो पैसा आपण इतर ट्रीटमेंट्सवर खर्च करणार असू तो त्याच्या संगोपनासाठी तुम्ही खर्च करू शकता. आणि अशा अनेक ऑर्गनायझेशन्स आहेत. मॅमनी जे नंबर्स सांगितले टोल फ्री ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मेन्शन करेन. त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर त्यांना रीच आउट करा. आणि वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ह्या कार्याला सपोर्ट करू शकता. तर तो थॉट सुद्धा तुमच्या मनात नक्की आणा. बरं, मी एक ऍड करते ह्याच्यामध्ये. जे दत्तक प्रक्रिया सांगितली आहे त्याच्यामध्ये बरेचदा असं दिसतं की मूल नसलेले जे पालक आहेत प्रत्येकालाच आई बाबा व्हायचं असतं, घरात मूल पाहिजे असतं आणि त्यांना ह्या सगळ्या प्रक्रिया नीटच्या माहिती नसतात आणि मग चुकीच्या पद्धतीने कुणाचं तरी बाळ ते घेतात आणि नंतर मग जाऊन ते न्यायालयीन प्रक्रिया किंवा पोलीस या सगळ्या कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकतात. तर तसं न करता अधिक माहिती घ्यावी आणि त्या माहितीसाठी जे नंबर दिलेले आहेत त्याच्यातूनही तुम्ही माहिती घेऊ शकता. आमचं कार्यालय BDD चाळे 117 पहिला मजला इथे आहे. तिथे तर संपर्क साधू शकतात आणि आम्ही संस्थांची यादी आपल्याला देतोच. तर त्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये सुद्धा तुम्ही संपर्क साधून जाऊ शकता जेणेकरून तुम्हाला बिनचूक माहिती मिळेल आणि तुमची जी गरज आहे किंवा ज्या सेवांसाठी आमच्या संस्था आहेत त्या सेवा नक्कीच तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने, योग्य रीतीने, कायदेशीर पद्धतीने आम्ही पोहोचू आणि आमच्या बाळाला घर मिळेल आणि तुम्हाला आमचं बाळ मिळेल. करेक्ट. विन विन सिच्युएशन. येस. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून आणि तुमच्याशी बोलून. आणि चला आपण आता दिवाळी पार्टी अजून संपली नाहीये मुलांची. आपण मस्त खाऊया, मुलांना भेटूया, मुलांसोबत अजून टाइम स्पेंड करूया. मॅम थँक्यू वन्स अगेन. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही ही माहिती तुमच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे आणि मलाही वाटतंय की नक्कीच आमच्या योजना लोकांपर्यंत जर पोहोचतील आणि खरं तर लोकांसाठीच ह्या योजना आहेत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लाभ गरजू जे आहेत त्यांना मिळू शकेल आणि ही एक प्रकारे तुम्ही दिवाळीला आम्हाला दिलेली भेट वाटते. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. थँक्यू मॅम. आम्हालाही खूप मजा आली इथे येऊन आणि तुमच्या सगळ्या मुलांना भेटून आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरा करून. थँक्यू व्हेरी मच. काय मग कसा वाटला आमचा महा एपिसोड? आय एम शुअर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर यू नो व्हॉट टू डू. लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आय विल सी यू ऑल इन माय नेक्स्ट ब्लॉग. कारण दिवाळी सेलिब्रेशन अजूनही संपलेलं नाहीये आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये सुद्धा आपण अशाच एका आश्रमामध्ये जाणार आहोत. त्यांचं दिवाळी सेलिब्रेशन कसं झालंय ते बघणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. अंटिल देन बाय बाय. टेक केअर. एक्सप्लोर कर विथ प्रियंका.